श्री पतंजलि महामुनये नमः। आता आपण आतापर्यंत ज्या अध्यात्म प्रसादाचा त्या अवस्थेचा विचार करतो आहोत त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आपण अनेक वेळा म्हटलं की हा परमानंद असतो, पण ही खऱ्या अर्थाने परमावस्था नाहीये. कारण अध्यात्म प्रसादाद्वारा अजून काही प्राप्त होणार आहे ते सूत्रकार शास्त्रकार ह्याच्या पुढे सांगणार आहेत. आतापर्यंत जे सांगितलं त्यालाच आपण परमानंद मानणं ही सापेक्ष कल्पना आहे. आतापर्यंतच्या आनंदामध्ये हा परमानंद एवढंच ठरणार आहे, पण ह्याच्या पलीकडे काही अजून आनंद असतो हे सूत्रकार शास्त्रकार ह्याच्या पुढे सांगणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा परमानंद नाहीये, आपला मार्ग अजूनही ह्याच्या पुढे चालणार आहे. या अवस्थेचं अजूनही वर्णन, ह्याच्या पलीकडच्या अवस्थांचं वर्णन हे ह्याच्या पुढे सूत्रकार करणार आहेत. तर एकूण मुद्दा असा की आतापर्यंत ज्या अवस्थेला आपण परमानंद वगैरे म्हटलं ती खऱ्या अर्थाने परमावस्था नाहीये. कारण या अध्यात्म प्रसादाद्वारा एक प्रज्ञा प्राप्त होते असं आतापर्यंत सांगितलं. ही एक प्रज्ञा असते म्हटलं. आता त्या ह्या प्रज्ञेचं वर्णन हे पुढल्या सूत्रामध्ये होणार आहे. ही प्रज्ञा म्हणजे काय? हा अध्यात्म प्रसाद प्रज्ञा स्वरूप असतो, प्रज्ञारूप असतो, प्रज्ञाजन्य असतो म्हणा किंवा प्रज्ञाजनक असतो म्हणा, काही म्हणा, पण यामध्ये प्रज्ञा टच्च भरलेली असते. तर ही प्रज्ञा म्हणजे काय? हा काय केवळ बुद्धिविलास आहे? तर ही प्रज्ञा म्हणजे नेमकं काय हे सांगण्यासाठी सूत्रकार आरंभ करतात. ऋतंबरा तत्र प्रज्ञा, त्या अध्यात्म प्रज्ञा प्राप्त योग्यामध्ये ऋतंबरा प्रज्ञा प्राप्त होते, उत्पन्न होते. सूत्रामध्ये तत्र असं एक पद आहे. ऋतंबरा तत्र प्रज्ञा. तत्र या पदानं निर्विचार वैशारद्य प्राप्त जो अध्यात्म प्रसाद म्हणून सांगितला गेला तो मानावा. त्या अध्यात्म प्रसादामध्ये किंवा त्या अध्यात्म प्रसाद म्हणजे किंवा त्याद्वारा त्यामध्ये ऋतंबरा प्रज्ञा असते असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. आता ऋतंबरा प्रज्ञा म्हणजे हा काय प्रकार आहे? हा या ठिकाणी एक आद्य प्रश्न निर्माण होतो. तर त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी हे आता आपण 48वे सूत्र या ठिकाणी घेतो आहोत आणि त्या ठिकाणी आपण ऋतंबरा प्रज्ञा म्हणजे काय हा प्रकार या ठिकाणी समजून घेणार आहोत. ऋतंभरा याचा व्युत्पत्तीमूलक अर्थ ऋतम सत्यम बिभर्ती, ऋतम सत्यम बिभर्ती असा त्याचा व्युत्पत्तीमूलक अर्थ आहे. म्हणजे सत्य अशा ज्ञानाची धारणा करणारी जी प्रज्ञा असते ती प्रज्ञा ऋतंबरा प्रज्ञा असते. सत्य दर्शन, सत्य साक्षात्कार, अंतिम सत्याचा साक्षात्कार त्याला ऋतंबरा प्रज्ञा असं म्हणतात. आता ध्येय तत्वाचं वास्तविक स्वरूप काय आहे? ध्येय तत्वाचं वास्तविक स्वरूप काय आहे, त्याचं इसेन्शियल नेचर काय आहे याबद्दल एक धारणा मनामध्ये होणं, बुद्धीमध्ये होणं त्याला ऋतंबरा प्रज्ञा असं म्हणता येईल. असं आहे की ती ऋतंबरा प्रज्ञा म्हणजे सत्याची धारणा करणारी बुद्धी. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे तशा ज्ञानात विपर्ययाचा किंचितही लेश नसतो. विपर्याचा किंचितही लेश नसतो. वस्तुमात्राचं पूर्णतः ज्ञान हे या ठिकाणी होत असतं. अर्थात एखाद्याला असं आहे, एखाद्याला रज्जू हा सर्प न भासता रज्जूच भासणं यामध्ये विपर्यय नसल्यानं आपण त्याला ऋतंबरा प्रज्ञा म्हणायला जाऊ तर ते हास्यास्पद ठरेल. आलं का लक्षात? दोरावर सर्प भासणं हा विपर्यय आहे, पण दोर हा दोरच भासणं हे आपल्या दृष्टीने सत्य ज्ञान असलं तरी ते सत्य या ठिकाणी सांगितलेलं जात नाही. तसं मांडणं हा हास्यास्पद प्रकार आहे.
या ठिकाणी विपर्यय राहित्य जे सांगितलं जात आहे, विपर्यय राहित्य जे आता म्हटलं, ते मनोवैज्ञानिक मानसेंद्रिय ऐंद्रियिक विपर्यय नाहीये, तर सत्ताशास्त्रीय किंवा मूल स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा विपर्यय नसणं, असा हा प्रकार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये थोडंसं स्पष्टीकरण करायचं म्हणजे असं आहे की रज्जूच्या जागी सर्प भासणं हा विपर्यय, दोर असताना त्याच्यावर साप भासणं हा विपर्यय, दोर हा दोरच भासणं हा विपर्यय नाही असं आपण म्हणतो. पण या ठिकाणी दोर हा स्वरूपतः काय आहे, दोर हा स्वरूपतः काय आहे, सत्ताशास्त्रीयतः काय आहे, ऑन्टॉलॉजिकली काय आहे, हे समजणं कदाचित ऋतंबरा प्रज्ञेच्या जवळपास जाईल. आलं का लक्षात? म्हणजे केवळ विपर्यय हटणं हा ऋतंबरा प्रज्ञेचा प्रकार नाही, कारण सर्प भासणं हा विषय, रज्जूच भासणं हा विपर्यय नाहीये, पण रज्जू स्वरूपतः काय आहे, कसा आहे, हे समजणं या ठिकाणी अपेक्षित असतं. तर असं या ठिकाणी एक प्राथमिक प्रबोधन करता येईल. आता या प्रज्ञेचं लक्षण हे आगामी सूत्रात सूत्रकारांनीच दिलेलं आहे. तुम्ही असं म्हणाल की याचं लक्षण लगेच का सांगून जात नाही, पण या सूत्राचं लक्षण हे आगामी सूत्रात सूत्रकार स्वतःच सांगणार आहेत. ते म्हणतात तुम्ही काहीतरी उगीच उचापात्या करून याची व्याख्या करण्याचा प्रयत्न करू नका, धडपडू नका, लक्षण काही करण्याची धडपड करू नका, त्याचं लक्षण मीच सांगतो असं म्हणून स्वतः सूत्रकारच त्याचं लक्षण सांगणार आहेत. आणि ज्यावेळेला आपल्याला या प्रज्ञेचं स्वरूप हे विशेषार्थानं समजणार आहे, आलं का लक्षात? ही जी ऋतंबरा प्रज्ञा आहे त्याच्या लक्षणाचा निर्देश हा आगामी सूत्रात होणार आहे, आणि त्या ठिकाणी आपल्याला या प्रज्ञेचं थोडं विशेषतेनं असं ज्ञान त्या ठिकाणी होणार आहे. पण या ठिकाणी असं थोडक्यात सांगता येईल की सूक्ष्म आणि व्यवहित आणि दूरस्थ, सूक्ष्म व्यवहित विप्रकृष्ठ, शास्त्रीय संकल्पनाशी सूक्ष्म व्यवहित विप्रकृष्ठ म्हणजे सूक्ष्म आणि व्यवहित जे आहे असं, आणि जे अत्यंत दूरस्थ आहे अशा वस्तूचं ज्ञान आपल्याला जे अनुमान किंवा शास्त्र प्रमाणाद्वारा होतं ते योग्याला हस्तामलकवत होतं. हा एक अजूनही मृतंबर प्रज्ञेच्या जवळपास आपण जाण्याचा प्रयत्न करतोय आता या ठिकाणी. म्हणजे पहिला टप्पा सांगितला, आता दुसऱ्या टप्प्यात असं सांगावं असं वाटतं की ज्या गोष्टी आपल्याला सूक्ष्म असतात, इंद्रियांनी दिसत नाहीत, इंद्रिय अग्राह्य असतात, इंद्रिय अगोचर असतात, अशा ज्या सूक्ष्म वस्तू आहेत, सूक्ष्म तत्व आहेत, तशीच काही वस्तू आणि काही तत्व ही व्यवहित असतात, आच्छादित असतात, व्यवहित असतात. असे भिंती पलीकडचं आपल्याला दिसत नाही, पेटीच्या आतलं आपल्याला दिसत नाही, पेटी उघडल्याखेरीज दिसत नाही, भिंती पलीकडचं आपल्याला भिंती पलीकडे गेल्याशिवाय दिसत नाही. म्हणजे व्यवहित ज्या वस्तू असतात त्याही आपल्याला अगम्य असतात, तशाच दूरस्थ वस्तू ह्या आपल्याला दिसत नाहीत. अनेक प्रकाश वर्ष अंतरावर असलेले तारे हे आपल्याला दिसत नाहीत, कारण का ते दूरस्थ आहेत, अतिदूरस्थ आहेत. तर अशा वस्तूंचं आपल्याला जे काही ज्ञान होईल ते केवळ अनुमानानं होतं किंवा आगमाद्वारा होतं, शास्त्र प्रमाणाद्वारा होतं. कोणतरी शास्त्रज्ञ सांगतो आणि ते आपल्याला म्हणून त्याचं ज्ञान होतं. शास्त्रज्ञ सांगतो की अमुक अमुक एक तारा इतक्या इतक्या प्रकाश वर्ष अंतरावर आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं ज्ञान होतं. तर या ठिकाणी आपल्याला अनुमान किंवा आगमाद्वारा या गोष्टींचं ज्ञान होतं, जे सूक्ष्म असतात, जे व्यवहित असतात, जे दूरस्थ असतात, विप्रकृष्ठ असतात. पण योग्याला यांचं हस्तामलकवत दर्शन होणं हा एक थोडासा ऋतंबरा प्रज्ञेच्या जवळपास जाण्याचा आपल्याला असा प्रयत्न करता येतो या अशा प्रकारच्या परिकल्पनेद्वारा. आणि थोडं आता तुम्हाला समापत्तीबद्दल सांगितलं असल्यामुळे केवळ हस्तामलकवत ज्ञान नाहीये, तर योगी साक्षात ते होतो. योगी साक्षात
ते होतो, असा हा प्रकार आहे. साक्षात्काराच्या बद्दल तुम्हाला सांगितलं आहे की हा ज्ञानाचा प्रकार कसा आहे. साक्षात्कार म्हणजे योगी त्या ठिकाणी बनतो, तो गुलाब बनतो, तो कमळ बनतो, तो हिमालय बनतो, तो नदी बनतो, तो पंचमहाभूत बनतो, तो तन्मात्र बनतो, तो अहंकार बनतो, तो महत बनतो, तो अव्यक्त बनतो. आणि थोडं आता तुम्हाला समापत्तीबद्दल सांगितलं असल्यामुळे केवळ हस्तामलकवत ज्ञान नाहीये, तर योगी साक्षात ते होतो. योगी साक्षात ते होतो, असा हा प्रकार आहे. साक्षात्काराच्या बद्दल तुम्हाला सांगितलं आहे की हा ज्ञानाचा प्रकार कसा आहे. साक्षात्कार म्हणजे योगी त्या ठिकाणी बनतो, तो गुलाब बनतो, तो कमळ बनतो, तो हिमालय बनतो, तो नदी बनतो, तो पंचमहाभूत बनतो, तो तन्मात्र बनतो, तो अहंकार बनतो, तो महत बनतो, तो अव्यक्त बनतो. अशा प्रकारचे तो साक्षात्कार असतो. म्हणजे हस्तामलकवत ज्ञान हा जो वेदांताचा परिभाषेतला भाग आहे. वेदांत म्हणतं हस्तामलकवत ज्ञान होतं त्या ठिकाणी, तर ते योगशास्त्राचं प्रतिपादन त्याही पलीकडचं आहे. आणि आपण समापत्तीच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की साक्षात्कार अर्थमात्र निर्भास स्वरूपशून्यम इव म्हणजे काय असतं, काय त्या ठिकाणी योगी होतो. योगी पुस्तक बनतो, योगी संगीत बनतो, योगी गुलाब बनतो, योगी कमळ बनतो, योगी पंचमहाभूत बनतो, तन्मात्र बनतो, अहंकार बनतो, महत बनतो. इतकंच नाही, योगी कृष्ण बनतो, योगी नारायण बनतो. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी समजून घेतल्या. यापेक्षा अध्यात्म प्रसाद हा वेगळा काय असू शकेल आणि यापेक्षा अधिक काय असू शकेल. अद्वैत साक्षात्कार जो आहे तो त्याचं या ठिकाणी शब्दांकन इतकं परिणामकारक शास्त्रकारांनी केलंय की तुम्ही तुमच्या आमच्यासारख्या केवळ बुद्धीवर अवलंबून असणाऱ्यांना सुद्धा ही गोष्ट पटणारी आहे, पटली जाते. त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात असेल की आपण तो प्रकार पाहिला. समापत्तीमध्ये कृष्ण बनणं आणि नारायण बनणं आणि वेदांत केवळ हस्तामलक ज्ञान इथपर्यंतच जाऊन थांबतं, त्याच्या पलीकडे त्यांना सांगताच येत नाही. पण योग्याने केवढी मजल मारली आहे हा भाग या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. असो, सांगण्याचा मुद्दा असा की ज्या ठिकाणी आपण केवळ अनुमान करतो किंवा शास्त्र प्रमाणावर अवलंबून असतो, सूक्ष्म व्यवहित विप्रकृष्ठ विषय आणि तत्वांच्या संदर्भामध्ये, तर त्या ठिकाणी योगी हा साक्षात जाऊन पोचतोच नाही तर तो बनतो, असा हा प्रकार आहे. असं आहे की आपण ज्या ठिकाणी केवळ सामान्य ज्ञानच मिळवतो, या ज्या दूरस्थ सूक्ष्म वगैरे वस्तू आहेत ज्या ठिकाणी केवळ अनुमान करतो आणि आपण ज्या ठिकाणी केवळ शास्त्रावर अवलंबून असतो, शास्त्र सांगतं म्हणून समजून घेतं, अनुमानाद्वारा समजून घेतो, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गमनच नसतं आपल्याला, ज्या ठिकाणी आपल्याला केवळ सामान्य ज्ञान होऊ शकतं, विशेष ज्ञान होऊ शकत नाही, तर त्या ठिकाणी योग्याला विशेष ज्ञानाच्या पलीकडचा प्रांत जो असेल, जो अजूनपर्यंत कुठल्याही ज्ञानमीमांसेने सांगितलेलं नाहीये, तो लक्षात घ्या. असे ज्ञानमीमांसा शेवटी कुठपर्यंत जाते ते म्हणते साखर खाणं हा जो अनुभव आहे, हे अनुभवात्मक जे ज्ञान आहे तसा अनुभव त्या ठिकाणी होतो असं ते सांगून जातात. शर्करा स्वाद हे ज्ञान आहे, बाकीचं अनुमान आहे. आलं का लक्षात? म्हणजे साखर चाखल्यानंतर आपल्याला साखरेची गोडी कळते आणि मग आपण म्हणतो किंवा त्याचं वर्णन कवी कुलगुरू कालिदास सुद्धा करू शकत नाही. त्याबद्दल आपल्याला ज्ञान संवेदना आपली जीभ देऊन जाते असं आपण म्हणतो. पण ही जी सूक्ष्म तत्व आहेत जी अवमानाच्या कक्षेतच असतात, तर या प्रज्ञावंताला ज्याला आपण प्रज्ञावंत म्हणतो त्याला ते विशेष कक्षेत येतात. साखर चाखावी तसं तो त्या गोष्टी चाखून बघतो. असं एक आपण अध्यात्माच्या प्रांतामध्ये म्हणतो. पण योग त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला सांगतं की हा हस्तामलकवत ज्ञानाचा प्रकार नाही, हा होण्याचा प्रकार आहे. योगी बनतो त्या ठिकाणी. असो, तर आपण अजूनही थोडं ऋतंभरा प्रज्ञेच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला आहे, कारण आपल्याला शेवटी त्याला स्पर्श करायचा आहे. तो पुढल्या सूत्रात ऋतंभरा प्रज्ञा काय असते सूत्रकार सांगणार आहे, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी हे काही टप्पे सांगतोय, म्हणजे आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी थोडंसं अवगमन होईल
अवधारणा होईल म्हणून आपण एक एक पायऱ्या चढून त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण पुढल्या सूत्रामध्ये आपल्याला त्याच्या साक्षात स्पर्श करायचा आहे, त्याचा स्पर्श घ्यायचा आहे. असो, तर इतकं सांगितल्यानंतर भाष्यकारांनी आगामी सूत्रामध्ये या प्रज्ञेची व्याख्या आहे, यावर अनुसंधान ठेवून प्रसंगोचित असं लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते म्हणतात, तस्मिन् समाहित चित्तस्य या प्रज्ञा जायते तस्या ऋतंबरा इति संज्ञा भवती. ही ऋतंबरा प्रज्ञा म्हणजे काय, तर समाधी भूमीमध्ये ज्याला आपण अनुभव म्हणतो तो अनुभव नसतो. हे आपण आता समापत्ती प्रकरणात पाहिलं. समाधीमध्ये अनुभव नसतो, ज्ञानाचा अनुभव नसतो, तिथं होण्याचा प्रकार असतो. हा आपण जो प्रकार पाहिला त्या ठिकाणी, म्हणून ते म्हणतात तस्मिन् समाहित चित्तस्य या प्रज्ञा जायते तस्या ऋतंबरा इति संज्ञा भवती. ती ऋतंबरा प्रज्ञा आहे. असं बघा, संप्रज्ञात समाधीच्या प्रकरणामध्ये आपण एक ज्ञानाच्या पायऱ्या पाहिल्या. त्या ठिकाणी ज्ञान, प्रज्ञान, संप्रज्ञान. ज्ञानापेक्षा प्रज्ञान ही मोठी उंच पायरी आहे. प्रज्ञानापेक्षा वरची ही संप्रज्ञानाची पायरी आहे, सम्यक प्रकर्षित ज्ञानाची पायरी वगैरे वगैरे म्हटलं. पण ज्ञानमीमांसेच्या दृष्टीनं त्यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तो कसा, तर जर ज्ञान असलं तरी त्या ठिकाणी ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी आली. प्रज्ञान जरी असलं तरी ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी आली. पण संप्रज्ञात असलं तर त्या ठिकाणी त्रिपुटी नाहीये, केवळ अर्थमात्र निर्भास आहे, स्वरूप शून्यम अशी अवस्था आहे. हे आपण समापत्ती प्रकरणामध्ये पाहिलं. तर ज्ञान आणि प्रज्ञान यांच्या दरम्यान जो काही टप्पा असेल, ज्ञानाच्या तुलनेने प्रज्ञानाची उंची जी काय असेल, तर तेवढीच उंची वरती चढून संप्रज्ञान असतं असं मानणं हे अत्यंत अन्यायी आणि अनुचित ठरणार आहे. कारण असं आहे, आपल्याला पायऱ्यांची एक कल्पना असते. पायऱ्या म्हणजे ते टप्पे, विशिष्ट टप्प्यांवर पायऱ्या असतात. म्हणजे दोन पायऱ्यांच्या दरम्यानलं अंतर हे नेहमी कायम असतं. किंवा 10 इंचावर दुसरी पायरी, की त्याच्या पुढे 10 इंचावर तिसरी पायरी, पुढल्या 10 इंचावर पुढली पायरी. अशा प्रकारे टप्पे यांची आपल्याला कल्पना असते. तशीच आपण इथं कल्पना करणं हे अन्यायी आहे आणि अनुचित आहे. किंवा ज्ञानाच्या दसपट प्रज्ञा आणि प्रज्ञानाच्या दसपट संप्रज्ञान म्हणणं हे अन्यायी आहे, अनुचित आहे. तसा हा प्रकारच नाहीये. कारण ही फार मोठी झेप आहे. आणि ती कशा प्रकारची झेप आहे, या ठिकाणी त्रिपुटीच नसते. वरच्यावर मी तुम्हाला सांगतो की समापत्तीचं मनोविज्ञान समोर आणा. अर्थमात्र निर्भासा स्वरूप शून्यमिव हा जो प्रकार आहे त्या ठिकाणी तो होण्याचा प्रकार आहे. तुम्हाला अनेक वार सांगितलं की कमळावर ध्यान करता करता योगी कमळ बनतो, गुलाबावर ध्यान करता करता योगी गुलाब बनतो, कृष्णावर ध्यान करता करता योगी कृष्ण बनतो, नारायणावर ध्यान करता 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 योगी नारायण बनतो. या ठिकाणी बनण्याचा प्रकार आहे. त्यामुळे ही केवळ एक उच्च श्रेणीच नाहीये, क्वांटम लिपच्याही पलीकडे हा प्रकार असं म्हणावं लागतं. कारण या ठिकाणी प्रक्रियाभेदच आहे. प्रक्रियाभेद त्रिपुटी नाहीये. या ठिकाणी ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय अशी त्रिपुटी नाहीये. आणि तो प्रकार या ठिकाणी असतो. म्हणून भाष्यकार म्हणतात तस्मिन् समाहित चित्तस्य. समाहित चित्त म्हणजे समाधीत असलेलं चित्त. समाधी म्हणजे काय, अर्थमात्म निर्भासम स्वरूप शून्यमिव समाधी. तिसऱ्या पादातलं तिसरं सूत्र आहे. या प्रज्ञा जायते तस्या ऋतंबरा इति संज्ञा भवती. त्याला ऋतंबरा प्रज्ञा म्हणतात. असं आपल्याला ऋतंबरा प्रज्ञेच्या लक्षणाच्या जवळपास भाष्यकार नेऊन सोडतात. अर्थात हे जे समाहित चित्त या ठिकाणी भाष्यकारांनी सांगितलं, हे समाहित चित्त म्हणजेच अध्यात्म प्रसाद प्राप्त चित्त. अध्यात्म प्रसाद प्राप्त चित्त हे समाहित चित्त असतं. आणि ही प्रज्ञा कशा प्रकारची असते,
ही प्रज्ञा कशा स्वरूपाच्या ज्ञानाला धारण करते? तर भाष्यकार म्हणतात अन्वर्थाच सा सत्यमेव बिभर्ती. म्हणजे ही प्रज्ञा अन्वर्थनामा असते, म्हणजे अत्यंत सार्थक असल्या कारणानं, कारण अर्थमात्र निर्भास आहे. या ठिकाणी अर्थमात्र निर्भास आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अन्वर्था असा त्यांनी शब्द वापरलाय. अन्वर्थनामा, अनुअर्थ, अर्थाचं अनुकरण करणारी अशा दृष्टीनं अन्वर्था, म्हणजे अत्यंत सार्थक अशा प्रकारे त्या ठिकाणी ती बुद्धी असते. सार्थक अर्थाच्या आकारानं असते आणि सत्यालाच धारण करते. या ठिकाणी या प्रज्ञेत कशाचा अन्वय असतो हे सांगून, त्यात कशाचा व्यतिरेक असतो हे सांगून, अन्वय व्यतिरेक न्यायानं, अन्वय व्यतिरेकात्मकतेनं त्याचं लक्षण पूर्णतः सांगतात. ते असं म्हणतात त्याच्या पुढे, न च तत्र विपर्यय सज्ञान गंधो अपि अस्तीति. अहो या ठिकाणी केवळ विपर्ययच नाहीये, तर विपर्याचा गंधच नाहीये असं ते म्हणतात. या ज्ञानात विपर्याचा गंध सुद्धा नसतो असा या ठिकाणी त्यांचा खुलासा आहे. भाष्यकार या ठिकाणी एक उक्ती सांगतात, आगमेन च अनुमानेन ध्यानाभ्यासेन सरसेन च त्रिधा प्रकल्पयन प्रज्ञाम लभते योगम उत्तमम. अर्थात आगम, अनुमान आणि ध्यानाभ्यास यांच्याद्वारा उत्पादित फलरसानं तिन्ही प्रज्ञा साधत उत्तम योगाला योगी प्राप्त होतो असं ते म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला ऋदंबरा प्रज्ञेचं थोडंसं प्राथमिक ज्ञान किंवा त्याच्या जवळपास भाष्यकार नेऊन सोडतात. या ठिकाणी भोजवृत्तीकडे जरा बघितलं पाहिजे. त्या ठिकाणी असं लक्षण केलंय त्यांनी, ऋतम सत्यम बिभर्ती कदाचिदपि न विपर्येण आच्छाद्यते सा ऋदंबरा प्रज्ञा. अर्थात ऋत म्हणजे अर्थात सत्यालाच धारण करणारी अशी ही प्रज्ञा असते आणि क्वचित सुद्धा विपर्यानं ग्रस्त नसते. तिची सावली सुद्धा लागत नाही, त्या ठिकाणी गंधही नसतो विपर्याचा आणि त्यामुळे ती कुठल्याही प्रकारे आच्छादित नसते. ती ऋदंबरा प्रज्ञा असते. या प्रज्ञेमध्ये विपर्यय याचा संपर्कही नसतो, गंधही नसतो असं शास्त्रकार सांगतात. हा काही अर्थवाद नाहीये. आपण आपल्याला असं वाटतं की हा हे केवळ आपलं त्याचं अर्थवादात्मक वर्णन आहे, तर तसं नाहीये. कारण सवितर्का आणि सविचारा भूमीत क्रमशः शब्दार्थ ज्ञान विकल्पात्मक संकीर्णता असते असं आपण पाहिलं आणि त्यांचे संकेत असतात असं आपण पाहिलं, ज्ञानसंकेत असतात असं आपण पाहिलं. तसंच देशकाल समय अनुभव अवच्छिन्नता ही असते असंही पाहिलं सविचारा समापत्तीमध्ये. आणि निर्वितर्का किंवा निर्विचारा समापत्तीमध्ये या प्रकारे अशा प्रकारची संकीर्णता किंवा विप्लवितता किंवा अवच्छिन्नता नसते, त्या ठिकाणी अनवच्छिन्नता असते असं आपण पाहिलं. त्यामुळे आत्ताच्या कथनामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थवाद नाही हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता एका दृष्टीने असं म्हणता येईल की सत्य हे द्विविध असतं. आता सत्य म्हणजे काय हे समजून घेणं या ठिकाणी फार महत्वाचं आहे. कारण सत्यम बिभर्ती ती ऋदंबरा असं या ठिकाणी शास्त्र म्हणतंय, शास्त्रकार म्हणतायत. तर सत्याबद्दल थोडंसं या ठिकाणी ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. तर सत्य हे द्विविध असतं असं शास्त्र म्हणतं. एक म्हणजे व्यवहार्य की ज्यात वस्तूचं पारमार्थिक सत्य स्वरूप हे झाकलेलं असतं आणि त्याची व्यावहारिक सत्ता जेवढी तेवढी लक्षात घेतली जाते. असं आहे की पाण्यामधलं
शब्द स्पर्शादी तन्मात्रांचं जे संघटन आहे, पाण्यामध्ये शब्द स्पर्शादी तन्मात्रांचं जे संघटन आहे, ते संघटन खरं म्हणजे समृद्ध असतं. आणि दुसरं, पाण्यातलं पाणी म्हणून ज्ञान हे व्यावहारिक सत्य आपल्याला हस्तगत असतं, प्राप्त असतं. वैज्ञानिक भाषेत सांगायचं म्हणजे पाणी म्हणजे H2O, आणि त्यातला H म्हणजे काय, O म्हणजे काय, आणि हे पाणी हे तन्मूलक असतं. याचं जे तत्व संघटन आहे, हे वैज्ञानिक ज्ञान हे एक प्रकारचं सत्य आहे. हे एक प्रकारचं सत्य आहे. आलं का लक्षात? आणि तुम्हा आम्हाला पाणी म्हणजे तृष्णा भागविणारं साधन, अग्निशामक, हे जे पाण्याचं जे ज्ञान आहे ते व्यावहारिक ज्ञान आहे. ते पण एक सत्यच असतं. आलं का लक्षात? त्यामुळे सत्य द्वयाला प्रकाशित करणारं म्हणजे सत्याचे हे काही अनेक स्तर असतात, ते आपल्याला मान्य करावं लागतं. व्यवहाराच्या पातळीमध्ये आपण अग्निशामक म्हणून पाणी वापरतो, तृष्णाशामक म्हणून पाणी वापरतो. पण असे शास्त्राच्या थोड्याशा प्रयोगशाळेमध्ये जर आपण प्रवेश केला तर असं लक्षात येतं शास्त्रीय प्रयोगशाळेमध्ये की बाबा हे पाणी म्हणजे H2O असं आहे. H म्हणजे हायड्रोजन, हा ज्वलनग्राही असा वायू आहे, आणि ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू, हा ज्वलनाला प्रज्वलित करणारा किंवा ज्वलनाला उपयोगी असा आहे दुसरा वायू आहे. म्हणजे दोन्ही वायू शेवटी अग्नीला मदत करणारे, एक तर साक्षात जळणारा आणि दुसरा ज्वलनाला मदत करणारा, असे हे दोन वायू हे एकत्र होऊन पाणी नामक अग्निशामक असं द्रव्य करतात. हा एक विचित्र प्रकार आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतो. आलं का लक्षात? मग असे जसं तुम्ही शास्त्रामध्ये पुढे जाल, हायड्रोजन काय, ऑक्सिजन काय, त्यांची संघटना कशा प्रकारची आहे, त्यांचे संघटक कोण आहेत, त्यांचं स्वरूप काय, असं जर बघत गेला तर आपल्याला पाण्याचं ज्ञान हे वेगवेगळ्या स्तरांवर होत जातं. मग आपण म्हणतो की पाण्याला पाणी मांडणं हा एक विपर्यय आहे, पाण्याला अग्निशामक मांडणं हा एक विपर्यय आहे, कारण पाणी साक्षात अग्नीने बनलाय वगैरे. हे जे टप्पे त्या ठिकाणी आपल्याला बुद्धीच्या कक्षेमध्ये येतात, ते येण्याचं कारण आपण ज्ञानाच्या पायऱ्या वर 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 चढत जातो. त्यामुळे काय आहे की सत्याला अनेक पायऱ्या आहेत. शास्त्रामध्ये त्याचे 3 प्रकार सांगितले: व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि पारमार्थिक सत्य, असे त्याचे 3 टप्पे करून टाकले. आणि या ठिकाणी सत्याच्या बाबतीत 2 वर्ग सांगितले जातात. तर ते असं आहे की सत्यमच द्विविधम प्रोक्तम संवृत्तम पारमार्थिकम. संवृत्तम व्यावहार्य स्यात्, निवृत्तम पारमार्थिकम. म्हणजे अशा प्रकारे द्विविध सत्याचे वर्ग सांगितलेत. पारमार्थिक म्हणजे सगळ्या आभासांची निवृत्ती झाल्यावर प्रकट होणारं जे ज्ञान असतं, कुठल्याही प्रकारे आभास राहत नाहीत, कुठल्याही प्रकारे ज्ञानामध्ये त्रुटी राहत नाही, त्यावेळेला ते पारमार्थिक स्तराचं असं ज्ञान असतं किंवा पारमार्थिक सत्य त्या ठिकाणी असतं. तर त्याला आपण ऋतम असं समजून घेऊ शकतो. आणि ही ऋतंबरा प्रज्ञा ही तशा सत्याला अन्वेषित करणारी असते, प्रकाशित करणारी असते, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता थोडं विज्ञाननिष्ठ बुद्धीला हा प्रकार थोडा समजावा म्हणून थोडा प्रयत्न करतो. तो असा की वैज्ञानिक सुद्धा अशा सारख्याच प्रज्ञेला किंवा अशा प्रकारच्या प्रज्ञेची उपपत्ती सांगून जातात, याच्या जवळपास येऊन जातात, उपपत्त्यात्मक अर्थात. आणि त्याला ते 4th डायमेन्शन असं म्हणतात. त्याला ते 4th डायमेन्शन असं म्हणतात. या ठिकाणी
लाईफ ऑफ स्पेस या एका पुस्तकामध्ये त्याचे लेखक पॅक्टर लिंक असं म्हणतात की मॅन हू कॅन मेक यूज ऑफ फोर्थ डायमेन्शन. आलं का लक्षात? द मॅन हू कॅन मेक यूज ऑफ फोर्थ डायमेन्शन would see the whole of interior of the material bodies without being arrested by the surfaces. He would be able to emerge from a space closed in all directions without passing through its boundaries. याला आपण चमत्कार म्हणून टाकतो, पण वैज्ञानिक अशा प्रकारे संकल्पना त्यांना कुठेतरी कल्पनेच्या कक्षेमध्ये येते. आलं का लक्षात? हे एका वैज्ञानिकाचं मत आहे. वैज्ञानिक असं म्हणतोय. आणि आज जर एखादा योगी बंद पेटीतून बाहेर आला की कुठल्याही प्रकारचं त्याला झडप नाही. सगळ्या बाजूनी पेटी बंद केली आहे, सगळ्या बाजूनी एखाद्या इमारतीला कुलप बंद केलंय, तर कुठेही तोडफोड न करता तो बाहेर आला म्हटल्यानंतर आपण म्हणतो हा चमत्कार आहे, हा चमत्कार आहे. आणि तथाकथित विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी लोक अशा समजुतीची टर उडवतात. अशा लोकांना त्यांची ती टर उडवतात. पण हे तथाकथित बुद्धिवादी जे आहेत, विज्ञाननिष्ठ जे आहेत, हे अनेक शतकं विज्ञानाच्या क्षेत्रामध्येच मागासलेले आहेत. आलं का लक्षात? आणि या ठिकाणी एक वैज्ञानिकच सांगतोय आणि तो कसं काय सांगतोय बघा या ठिकाणी की मॅन हू कॅन मेक यूज ऑफ फोर्थ डायमेन्शन सी द होल ऑफ इंटिरियर ऑफ ए मटेरियल बॉडी विदाउट being arrested by its surfaces, and he would be able to emerge from a space closed in all directions without passing through its boundaries. थोडी कल्पना करा काय सांगतोय. अहो, एका खोलीमध्ये, बंद खोलीतला माणूस खोलीच्या बाहेर येऊ शकतो, भिंतीला स्पर्श न करता, भिंतीपर्यंत न पोचता तो बाहेर येऊ शकतो. तुम्ही म्हणाले याला काय बुद्धिभ्रम झालाय का? हा बुद्धिभ्रम नाही, ही विज्ञानाची एक ज्याला म्हणतात होरायझन. विज्ञान किंवा वैज्ञानिक एका विशिष्ट उंचीवर जाऊन पोहोचला तर त्याला त्याच्या क्षितिजावर काय दिसतं हे तो सांगतोय. बरं, हा वैज्ञानिक सांगतोय म्हणजे तुम्ही सगळे माना डोलवाल. आणि हेच या ठिकाणी पतंजली सांगतायत. याही पेक्षा पलीकडचं काहीतरी सांगतात, अशाच प्रकारचं काहीतरी सांगतायत. त्यामुळे याला चमत्कार वगैरे म्हणण्याचं काही कारण नाहीये. आणि त्यांनीच त्याच पुस्तकामध्ये अन्यत्र असंही म्हटलंय की फोर्थ डायमेन्शन इज सब्जेक्ट टू माइंड. फोर्थ डायमेन्शन इज सब्जेक्ट टू माइंड. आता योगी काय वेगळं सांगतोय? अहो, योगी सगळे हे चैतिकच प्रक्रिया सांगतोय या ठिकाणी. आलं का लक्षात? असो, आता ऋतंभरा प्रज्ञेचं लक्षण आपल्याला त्याचं आपण जवळपास जाण्याचा जो प्रयत्न केला, तर आता त्याच्या जवळपास पोचल्यानंतर आपण त्या शिखराकडे जरा बघूया, म्हणजे आपल्याला ते शिखर दृष्टीपथात येऊ शकेल. तर या प्रज्ञेचं लक्षण 49व्या सूत्रामध्ये लगेचच करतात. ते म्हणतात, श्रुत अनुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेष अर्थत्वात ही प्रज्ञा पदार्थाच्या विशेषाच्या संबंधात असल्यानं आगम आणि अनुमान यापेक्षा भिन्न विषया असते. असे मागच्या सूत्रामध्ये आपण ऋतंभरा प्रज्ञेचा निर्देश जो झालेला पाहिला, त्यात अध्यात्म प्रसादजन्य ही प्रज्ञा असते असं आपण पाहिलं. आणि सांप्रतचं सूत्र त्या प्रज्ञेचं विशेष असं स्पष्टीकरण आता देते. त्याच प्रसंगी तुम्हाला सांगितलं की त्याचं लक्षण आता मी करणार नाही, कारण सूत्रकार स्वतः करणार आहेत, ते आता या ठिकाणी केलेलं आहे.
तर त्या प्रज्ञेचं विशेष स्पष्टीकरण म्हणून या ठिकाणी आता सूत्रकार त्याचा निर्दिष्ट करतात आणि भाष्यकारही त्याला अजून विस्तृत करतात आणि पूर्वपीठिका देतात ते असं त्यामुळे म्हणतात सा पुन्हा असं म्हणतात की हा जो अध्यात्म प्रसाद ऋतंबरा प्रज्ञा देतो असं म्हटलं त्याविषयी ते म्हणतात की ही ऋतंबरा प्रज्ञा पुन्हा कशी तर श्रुत अनुमान प्रज्ञाभ्यामन्य विषया विशेषार्थत्वात अशा प्रकारची असते. ही प्रज्ञा पुन्हा पदार्थाच्या विशेष संबंधात असल्यानं आगम आणि अनुमान यापेक्षा भिन्न विषया असते. असे ही प्रज्ञा अनुमान प्रज्ञा म्हणजे अनुमानजन्य ज्ञान आणि श्रुत प्रज्ञा म्हणजे आगमजन्य शास्त्रजन्य प्रज्ञा यापेक्षा भिन्न असते. अनुमान आणि आगमाद्वारा होणार ज्ञान हे सामान्य विषय असतं. कारण असं आहे की ते परोक्ष असतं. पर्वतावरचा अग्नी हा परोक्ष प्राप्त असतो कारण आपण धूर पाहून म्हणतो त्या ठिकाणी अग्नी आहे. म्हणजे एक प्रकारे इनडायरेक्ट असतं. अनुमान प्रज्ञा इनडायरेक्ट असते आणि प्रत्यक्षता होणारं जे ज्ञान असतं ते विशेष विषय असतं. आलं का लक्षात? प्रत्यक्षतः होणारं जे ज्ञान असतं ते विशेष विषय असतं. तर अनुमानातलं ज्ञान हे सामान्य विषय असतं. तर हे सामान्य विषय ज्ञान हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण अनुमान आणि आगमाद्वारा होणारं जे ज्ञान असतं ते सामान्य विषय असतं. तर या ठिकाणी विशेष विषय असतं असं या ठिकाणी सूत्रकार सांगतायत. ऋतंबरा प्रज्ञेमध्ये विशेष विषय असतं. तर आपल्याला विशेष विषय म्हणजे काय तर प्रत्यक्षतः प्राप्त होणारं ज्ञान आपल्या दृष्टीने लौकिक क्षेत्रामध्ये लौकिक पातळीवर लौकिक श्रेणीमध्ये विशेष विषय असतं. तर अनुमान आणि आगमाद्वारा प्राप्त होणारं ज्ञान हे सामान्य विषय असतं. अर्थात प्रमाणांचा विचार करताना आपण पाहत असते त्या ठिकाणी की प्रत्यक्ष प्रमाणानं होणारं ज्ञान हे विशेष अवधारण प्रधान असतं. हा भाग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. लक्षात या ठिकाणी स्मरण व्हायला पाहिजे त्याचं की विशेष अवधारण प्रधान वृत्ती प्रत्यक्ष सामान्य अवधारण प्रधान वृत्ती अनुमान असं आपण त्या ठिकाणी पाहिलं. यामध्ये प्रमेयाचं स्वरूप लक्षणाचं ज्ञान होतं ते प्रत्यक्षामध्ये असं म्हणता येईल. अग्नीच्या तेजाची उष्णतेची जाणीव ही प्रत्यक्षाद्वारा होते. प्रत्यक्ष ज्ञानात होते. तेच त्याच्या संदर्भात विशेष अवधारण प्रधान ज्ञान असं आपल्याला शास्त्रीय संकल्पनेद्वारा म्हणता येईल. आलं का लक्षात? अग्नी ज्यावेळेला आपल्याला डोळ्याला दिसतो आणि त्याची उष्णता जाणवते त्याचा प्रकाश त्याचं तेज जाणवतं ते जे अग्नीचं ज्ञान असतं त्या ठिकाणी अग्नीच्या संदर्भामध्ये विशेष अवधारण प्रधान ज्ञान असतं. पण दूरस्थ अग्नी पर्वतस्थ अग्नी शैलस्थ अग्नी याचं ज्ञान आपल्याला कार्यकारी व्यापारातून आपल्याला प्राप्त होत असतं. की अग्नी त्या ठिकाणी काहीतरी झाडांना जाळतोय. झाडांना जाळल्यामुळे त्या ठिकाणी धूर निर्माण झाला. म्हणजे इंधनाला जाळून धूर होतो. या ज्ञानात त्याचं तेज आणि त्याची उष्णता त्याचं दाहकत्व हे आपल्याला काही जाणवत नाही. लांबच्या पर्वतावर धूर बघून आपल्याला इथं काही अंगाला चटके बसत नाहीत किंवा डोळे दिपून जात नाहीत किंबहुना त्या ठिकाणी ज्वाळा दिसतच नसतात. तर ती सामान्य अवधारण प्रधान अशी वृत्ती अनुमानामध्ये असते. हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. अर्थात सर्वसामान्य कार्यावरून अग्नीच्या अस्तित्वाची अनुमानाद्वारा निश्चिती होते असं हे त्याचं स्वरूप असतं आणि तेव्हा ते सामान्य अवधारण अशा स्वरूपाचं ज्ञान असतं असं या ठिकाणी आपण समजलं पाहिजे. आता या सूत्रामध्ये ऋतंबरा प्रज्ञा केवळ अनुमित आणि आगमज ज्ञानापेक्षा भिन्न असते एवढाच अर्थ नाहीये. कारण तशा प्रकारचं प्रत्यक्ष ज्ञान सुद्धा असतं. तशा प्रकारचं प्रत्यक्ष ज्ञान सुद्धा असतं. पण
या ठिकाणी मोठा फरक असा आहे की अर्थविषयक फरक आहे. प्रत्यक्षाचे अर्थ इंद्रिय गम्य असतात, इंद्रिय विषय असतात, अर्थ असतात, आणि या ठिकाणी ते तसे नसतात. हे सूक्ष्म विषयक असतात. त्यामुळे एक तर ऋतंबरा प्रज्ञा, अनुमान आगमज प्रज्ञा ही जी सामान्य अवधान प्रधान असते त्यापेक्षा वेगळी असते, म्हणजे विशेष अवधान प्रधान असते. आणि पुन्हा ती प्रत्यक्ष प्रमाणानं होणाऱ्या ज्ञानापेक्षा भिन्न असते, कारण ती भिन्न विषय असते. प्रत्यक्ष ज्ञानाचे अर्थ म्हणजे विषय आणि ऋतंबरा प्रज्ञेचे विषय हेच भिन्न असतात. आता आपण पाहिलं निर्विचार समापत्तीचे विषय कुठले? सूक्ष्म विषय. आणि त्या निर्विचार समापत्तीच्या वैशारद्यानं अध्यात्मप्रसाद, आणि अध्यात्मप्रसाद म्हणजे ऋतंबरा प्रज्ञा. त्यामुळे ही जी प्रज्ञा, ही विशेष अवधान प्रधाना जी असते, वृत्ती असते, ती प्रत्यक्षापेक्षा वेगळी असते. आलं का लक्षात? तर आपण सर्वसाधारणपणे म्हणतो की आपल्याला जसं हातावर आवळा ठेवल्यानंतर आवळ्याचं ज्ञान होतं, त्याला आपण हस्ता मलकवत ज्ञान. तर या ठिकाणी अशी कल्पना केली जाते की पृथ्वी महातत्व, पृथ्वी महाभूत हे हातावर आवळा ठेवल्याप्रमाणे त्याला दिसतं, किंवा अहंकार तत्व हातावर आवळा ठेवल्यासारखं दिसतं, बुद्धी तत्व हातावर आवळा ठेवल्यासारखं दिसतं. तसा प्रकार नाहीये. आपण हे पाहिलं. अर्थात ह्या ठिकाणी ज्ञानाचा जो प्रकार आहे तो प्रत्यक्षापेक्षा भिन्न आहे, कारण या ठिकाणी अर्थमात्र निर्भाचा स्वरूप शून्यमिव अशा प्रकारची अवस्था असते, हे आपण अनेक वार पाहिलं. त्यामुळे ही प्रज्ञा त्यांच्यापेक्षा भिन्न असते असं सांगताना सूत्रकारांना ध्वनित हे करायचंय की ज्या ठिकाणी अनुमान आणि आगम हे सूक्ष्म विषयात असतात, कारण त्या ठिकाणी प्रत्यक्षाला मज्जाव असतो, प्रत्यक्ष पडलेली असते, प्रत्यक्ष हातबल झालेलं असतं, त्या ठिकाणी अनुमान हे कार्यान्वित होतं, आगम हे कार्यान्वित होतं. त्या विषयांमध्ये ही अन्य विषय असते, सामान्य विषया नसते, असं ते म्हणतात. अर्थात थोडक्यात असं आहे की आपण या ठिकाणी प्रत्यक्ष आणि ऋतंबरा यातला भेदाभेद समजून घेतला पाहिजे. अनुमान आगम ह्याच्यातला आणि ऋतंबराचा मधला भेद हा समजून घेतला पाहिजे, आणि अभेद समजून घेतला पाहिजे. अभेद काय? तर त्यांची प्रमेय एक असतात. अनुमान आणि आगम आणि ऋतंबरा प्रज्ञेची प्रमेय ही एक असतात. प्रत्यक्षाची आणि ऋतंबरेची प्रमेय भिन्न असतात. प्रत्यक्षाची प्रमेय ही हे वर्तमान विषय, स्थूल इंद्रियग्राह्य विषय ही त्याची प्रमेय असतात. तर ऋतंबरा प्रज्ञेची प्रमेय जी आहेत ती इंद्रियातीत, इंद्रियार्थक नसतात, त्याच्या पलीकडचे असतात, सूक्ष्म असतात. तर दुसरं असं की प्रत्यक्ष ज्ञान हे जरी विशेष अवधान प्रधान जरी असलं तरी ते सन्निकृष्ट आणि वर्तमान पदार्थ विषयकच प्रत्यक्ष असतं. आलं का लक्षात? ते पदार्थ सन्निकर्ष प्राप्त हवेत आणि वर्तमान हवेत. आलं का लक्षात? असं आपल्याला कदापि म्हणता येत नाही की आज मितीला मी दुसरं महायुद्ध पाहत आहे. शक्य नाही. होऊन गेलेली गोष्ट आहे, त्याचा सन्निकर्ष या ठिकाणी प्राप्त नाही आणि ते वर्तमान नाहीये. त्यामुळे प्रत्यक्षाचे विषय हे केवळ वर्तमानकालीन असतात. केवळ वर्तमानकालीन वस्तूंच्या संदर्भामध्ये आपलं होऊ शकतं, आणि पुन्हा ते सन्निकर्ष प्राप्त पाहिजे. इकडून 2000 मैलावरची वस्तू आहे, ती आता वर्तमान काळामध्ये जरी असली किंवा वर्तमान काळामध्ये काही जरी होत असलं तरी सन्निकर्ष प्राप्त नाही म्हटल्यानंतर ते प्रत्यक्ष होत नाही. सन्निकर्ष हा प्राप्त व्हावा लागतो. ही एक दुसरी प्रत्यक्षाची अट आहे. महत्वाची अट म्हणजे किती परिसीमित अशी त्याची कक्षा आहे. वर्तमान किती वेळ असतो? क्षणभर असतो. तेवढ्या काळापुरतच हे प्रत्यक्ष असतं. आलं का लक्षात? पण ऋतंबरा प्रज्ञेचे जे विषय असतात ते त्रैकालिक असतात.
आणि पुन्हा ते सूक्ष्म असतात, सूक्ष्म अशा स्वरूपाचे असतात आणि त्रैकालिक असतात. असे योगिक ज्ञान आणि योगिक प्रत्यक्षाचे अनेक प्रकार आपण पुढे विभूतिपादामध्ये बघणार आहोत. या ठिकाणी जाता जाता एक गमतीदार प्रकार सांगावासा वाटतो की आज वैज्ञानिक कल्पना विश्वामध्ये एक प्रकार सांगितला जातो की समजा आपल्याला 5000 वर्षापूर्वी घडलेलं महाभारत आज बघायचं आहे. 5000 वर्षापूर्वी घडलेलं महाभारत आज आपल्याला बघायचं आहे. तर याला मार्ग काय? तर याला वैज्ञानिक कल्पकतेमध्ये असं म्हटलं जातं की महाभारत काळी युद्ध घडताना त्या कुरुक्षेत्रामधनं जे प्रकाश किरण निघाले ते प्रकाश किरण सेकंदाला 1,86,300 मैल वेगानं तिथून अवकाशात गेले. तर तुम्ही कुरुक्षेत्राच्या ठिकाण त्या ठिकाणून तुम्ही जर झेपावलात आणि किती वेगानं, तर तुम्ही इतक्या प्रचंड वेगाने जायला पाहिजे की जे प्रकाश किरण आज त्या गतीनं चाललेत आणि आजपर्यंत त्या महाभारतकालीन परावर्तित किरणांनी 5000 वर्ष प्रवास केलाय, सेकंदाला 1,86,300 मैल वेगानं प्रवास केलाय, त्यांना तुम्ही ओव्हरटेक करून जर पुढे गेलात आणि त्यांना पकडू शकलात, त्या किरणांना पकडू शकलात, तर तुम्हाला महाभारत जसं होतं जसं झालं तसं दिसेल. असं वैज्ञानिक कल्पना सांगितली जाते. सायंटिफिक फिक्शन्स मध्ये हा प्रकार येतो. आला का लक्षात? म्हणजे महाभारत काळामध्ये परावृत्त झालेले किरण जे गेलेले आहेत, सुटलेले आहेत, आज 5000 वर्षांनी प्रवास केलेला आहे आणि त्या प्रचंड वेगाने केलेला आहे, त्यांना ओव्हरटेक करून गेलं पाहिजे. आणि त्यांना ओव्हरटेक करून त्यांच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला ते किरण जर पकडता आले तर ते किरण पकडून आपण महाभारताचं दृश्य हे पाहू शकू. अशा कल्पना वैज्ञानिक करतात, ज्याला सायंटिफिक फिक्शन म्हणतात. त्याच्यात असा प्रकार ते सांगतात. योगशास्त्र त्या गोष्टी आपण ऐकून त्याचा रस घेतो, त्यात आपण रमतो. हाच प्रकार योगाच्या भाषेत सांगायचा या ठिकाणी की योगीलाही हा प्रकार होऊ शकतो. पण योगी कशा प्रकारे विच्छेदन करतो बघा. हा अशी धावपळ करत जात नाही, हा अशा प्रकारे धावपळ करत नाही. तर योगी म्हणतो असं आहे की 5000 वर्षापूर्वी तुम्ही होता, 5000 वर्षापूर्वी तुम्ही होता, आधी होत. तर आपण 5000 वर्षापूर्वी होतो ह्याची नोंद आपल्या कर्माशयामध्ये आहे. कारण प्रत्येक गोष्टीची नोंद ही कर्माशयामध्ये होत असते. त्या ठिकाणी एक फ्लॉपी आहे, ललाटामध्ये ही फ्लॉपी आहे. तर ललाटामध्ये एक फ्लॉपी आहे, त्या फ्लॉपीमध्ये तुम्ही 5000 वर्षापूर्वी कुठे होता हे समजून घ्या. ते जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला 5000 वर्षापूर्वी त्या काळामध्ये व्यास कुठे होते त्याचा पत्ता तुम्हाला लागू शकेल. त्या काळामध्ये तुम्ही जाल, मग त्या काळामध्ये तुम्हाला व्यास महर्षींचा पत्ता तुम्हाला लागेल. आणि व्यास महर्षींचा पत्ता लागला तर तुम्ही साक्षात व्यासांना जाऊन त्या ठिकाणी भेटू शकाल. 5000 वर्षापूर्वीच्या व्यासांना भेटू शकाल. ते तुम्हाला कुरुक्षेत्रावर नेतील आणि त्या ठिकाणी झालेलं महाभारत दाखवतील. कारण या सगळ्या गोष्टी फ्लॉपीमध्ये साठवलेल्या आहेत. मूर्ध्ना ज्योती ही सिद्ध दर्शनम असा प्रकार आहे. मूर्ध्ना ज्योती, ही मूर्ध्ना ज्योती जी आहे या ठिकाणी आपली एक फ्लॉपी आहे, कर्माशय ललाट चक्र आहे. या ठिकाणी ललाट चक्रामध्ये अनादिकालापासून आपल्या अस्तित्वाची नोंद त्या ठिकाणी झाली. आपण कुठे काय केव्हा कसे काय करत होतो या सगळ्याची नोंद त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणच्या नोंदीवरनं आपण 5000 वर्षापूर्वी कुठे होतो काय करत होतो आपण 5000 वर्ष मागे जाऊ शकू. मागे गेल्यानंतर त्या काळातले जे सिद्ध पुरुष होते त्यांना गाठू शकू आणि मग त्या सिद्ध पुरुषांद्वारा आपण त्या ठिकाणी
त्या गोष्टींचा साक्षात अनुभव घेऊ शकू, असा एक प्रकार योगशास्त्राने सांगितलं. तर आपण तिसऱ्या पदात बघणार आहोत. एकूण मुद्दा असा की या ठिकाणी ऋतंबरा प्रज्ञेमध्ये त्रैकालिक ज्ञान होतं, कालत्रयांच्या ज्ञान होतं. जसं आपण 5000 वर्ष मागे जाऊ शकू तसेच 5000 वर्ष पुढे जाऊ शकतो. कारण असं आहे, साधी गोष्ट घ्या की ध्यानामध्ये कमळाचं फूल आहे. हे कमळाचं फूल आलं म्हणजे ह्याचं आपल्याला ज्याला रेट्रॉस्पेक्टिव्ह ज्ञान म्हणतात ते होऊ शकतं की हे कमळ कुठून आलं, कशातून आलं, पंचमहाभूत पंचतन्मात्र, मग ते कशा कशा अवस्थातून त्या ह्याच्यातनं पूर्व पर्वातून गेलं. म्हणजे आज कमळाचं फूल होतं का, त्याची कळी होती. त्यापूर्वी काय होतं, त्यापूर्वी ते बीजामध्ये होतं. ते बीज कुठे होतं, ते बीज कुठल्या फुलातून प्राप्त झालं. असं आपण मागे 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 प्रवास करत गेलो तर आपण सर्गकालाला येऊन पोचतो. मग सर्गकालामध्ये ते फूल कशा स्वरूपात होतं, तर आपल्याला असं लक्षात येईल की ते मूल प्रकृतीच्या स्वरूपात होतं. तसंच आपल्याला प्रॉस्पेक्टिव्ह प्रवास करता येतो. हे गुलाबाचं फूल उद्या काय होईल, उद्या एखादा हाती येऊन ते देठासहित तोडून टाकेल, मग ते कमळ वाळून जाईल. वाळून झाल्यावर त्याची माती होईल. माती झाल्यावर काय होईल, होता 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 प्रलय काळापर्यंत काय होईल ह्याचं आपल्याला चित्र त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे या ठिकाणी ऋतंबरा प्रज्ञेमध्ये त्रैकालिक ज्ञान असतं. असा एक थोडासा विस्मयकारक प्रकार या ठिकाणी तुम्हाला सांगून जावासा वाटतो. आपण त्रिकाल ज्ञानी त्रैकालिक ज्ञान दुसऱ्या संकल्पना वापरतो, त्याबद्दल जास्त विचार करत नाही. पण काय असतं हे या ठिकाणी समजून घ्या. हा मनोविज्ञानाचा विषय आहे, शास्त्र आहे. तर रेट्रॉस्पेक्टिव्ह नॉलेज आणि प्रॉस्पेक्टिव्ह नॉलेज हा प्रकार त्या ठिकाणी असतो. ऑल डायमेन्शनल नॉलेज म्हणजे शेवटी काय, सर्वायामी ज्ञान, सर्वायामी ग्रहण. एखाद्या वस्तूचं सर्वायामी ज्ञान होणं म्हणजे काय, आपल्याला त्रिमितीत्मक ज्ञान माहिती आहे. 3 डायमेन्शनल विजन या पलीकडे आपल्याला माहित नाही. 4 डायमेन्शनचा प्रकार आत्ताच आपण एका वैज्ञानिकाच्या तो, पण या ठिकाणी ऑल डायमेन्शनल ज्ञान सांगितलं जात आहे. ऑल डायमेन्शनल म्हणजे काल, परवा आणि आद्य कालापर्यंत एखादी वस्तू कुठल्या स्वरूपात होती, काल कशी होती, परवा कशी होती, गतशतकामध्ये कशी होती, गत सहस्त्रकामध्ये कशी होती, गत युगामध्ये कशी होती, गत मन्वंतरामध्ये कशी होती, गतकल्पांमध्ये कशी होती, आद्यकल्पामध्ये कशी होती, हे ज्ञान त्या ठिकाणी त्यात साठलेलं असतं. तसंच आज ही वस्तू अशा स्वरूपात आहे, ती उद्या कशी होईल, परवा कशी होईल, 10 वर्षांनी काय होईल, 100 वर्षांनी काय होईल, सहस्त्र वर्षानंतर काय होईल, कलियुगांती काय होईल, मन्वंतरांती काय होईल, कल्पांती काय होईल आणि प्रलयांती काय होईल, इथपर्यंत सगळा प्रवास त्या ठिकाणी होऊ शकतो. ह्याला त्रैकालिक ज्ञान असं म्हणतात. तर त्याचा निर्देश या ठिकाणी केलेला आहे की ऋतंबरा प्रज्ञा ही त्रैकालिक विषयक असते. तर प्रत्यक्ष ज्ञान हे केवळ वर्तमानकालीन असतं, असं या ठिकाणी प्रकार शास्त्रकार सांगतात. तर साक्षात्कारामध्ये या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात, हे समजून घ्यायचं या ठिकाणी. थोडक्यात ज्या शब्दादी तन्मात्रांचे विशेष ज्ञान, अस्मिता महत आदींचं विशेष ज्ञान ज्या विशिष्ट प्रत्यक्षानं होतं ती ऋतंबरा प्रज्ञा, ज्या समाधीच्या द्वारा होतं ती ऋतंबरा प्रज्ञा असते. आणि लौकिक प्रत्यक्षाची अपरिपूर्णता अंतःकरणात रजतमो मलांचा अन्वय असल्यानं होते. त्याचं आवरण असल्यानं ज्ञान अपूर्ण आणि सर्वार्थानं यथार्थ ही प्रत्यक्ष ज्ञानाची त्रुटी आहे. कारण अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे मल असतात, हे आपण अनेक वार पाहिलं. आपण अनेक प्रकारचे चष्मे घालून होत. अंतःकरणाला अनेक प्रकारचे चष्मे आहेत की ज्यामुळे वस्तू विपर्यास होतो, अर्थ विपर्यास होतो. मग प्रत्यक्ष ज्ञान हे कसं विपर्यस्त असतं असं आपण एका प्रसंगी पाहिलं. प्रत्यक्ष ज्ञान हे कसं विपर्यस्त असतं हे आपण एका प्रसंगी पाहिलं. कारण अंतःकरणाला अनेक प्रकारचे चष्मे आहेत, अनेक प्रकारच्या भिंगांचे चष्मे आहेत. असे तुम्ही वेड्या वाकड्या भिंगाचा चष्मा जर घातला तर तुम्हाला दर्शन कसं होणार आहे. तसंच या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षामध्ये होत असतं. हा प्रकार आपण पूर्वी समापत्तीच्या प्रकरणामध्ये पाहिला. असो,
एकूण काय तर या ठिकाणी रजतमोबलांचा अन्वय अजिबात नसतो. त्याचं आवरण हे नसतं, प्रत्यक्षामध्ये ते आवरण असतं आणि म्हणून ते ज्ञान अपूर्ण असतं, सर्वार्थानं यथार्थ नसतं. आणि निर्वितर्का आणि निर्विचारा या समापत्तींमध्ये होणारं ज्ञान हे सवितर्का आणि सविचारा समापत्तीजन्य ज्ञानाच्या तुलनेनं विशुद्ध असतं. हे पण आपण पाहिलं. कारण सवितर्का सविचारामध्ये विकल्प संकीर्णता असते, पण प्रस्तुत ऋतंबरा प्रज्ञा ही निर्विचाराच्या प्रांतातून येणारी असल्यामुळं त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अशुद्धीगत त्रुटी नसतात, हे आपण पाहिलं. पण असं आहे की प्रस्तुत ऋतंबरा प्रज्ञा ही निर्वितर्का आणि निर्विचाराजन्य ज्ञानापेक्षा भिन्न असते, हे या ठिकाणी सांगितलं जात आहे. आणि तो भाग आपण समजून घेतला पाहिजे. असे निर्वितर्काचे विषय स्थूल असतात, तर निर्विचाराचे विषय सूक्ष्म असतात. पण ऋतंबरेचे विषय सर्वशुद्ध स्थूल सूक्ष्म उभयात्मक असतात. आलं का लक्षात? हे उभयात्मक असतात. यावरून ऋतंबरा ज्ञानाचं अलौकिकत्व आणि समापत्ती मूलक ज्ञानापेक्षाही त्याचं उच्चत्व हे या ठिकाणी लक्षात येतं. असे निर्वितर्काचे विषय स्थूल असतात, तर निर्विचाराचे विषय सूक्ष्म असतात. पण ऋतंबरेचे विषय सर्वथा शुद्ध स्थूल सूक्ष्म उभयात्मक असतात. आलं का लक्षात? हे उभयात्मक असतात. यावरून ऋतंबरा ज्ञानाचं अलौकिकत्व आणि समापत्ती मूलक ज्ञानापेक्षाही त्याचं उच्चत्व हे या ठिकाणी लक्षात येतं. कारण असं आहे की सविचार समापत्तीसाठी तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेतून गेलं पाहिजे. धारणा ध्यान समाधी या सगळ्या संभवल्या पाहिजेत. मग तुम्हाला ती निर्वितर्का समापत्ती लागेल. मग अर्थ मात्र निर्भात स्वरूप शून्य अशी अवस्था प्राप्त होईल. पण त्यामध्ये जर वैशारद्य आल्यानंतर योगीला ती तन्मयता वगैरे घेण्याचे काही कारण नाहीये. ही एक प्रतिभा आहे. ऋतंबरा प्रज्ञा ही एक प्रतिभा आहे. योगी डोळे मिटून किंवा डोळे उघडे ठेवून सांगू शकेल की अमुक अमुक असं आहे, तमुक तमुक तसं आहे. ज्याला आपण त्रिकालग्न म्हणतो, तर तसा हा ऋतंबरा प्रज्ञेचा प्रकार आहे. या ठिकाणी त्याला समाधीच्या मनोविज्ञानातून साक्षात जाण्याचं कारण नाही. त्यात वैशारद्य येऊन गेलेलं आहे. आता त्यात प्रावीण्य आलेलं आहे. मांडीला उदबत्तीला समोर देवादिकांचे मूर्त्या ठेव, त्याच्यावर ध्यान कर. पण ती सगळी प्रक्रिया या ठिकाणी त्याला सांभाळावी लागत नाही, करावी लागत नाही, कारण याला वैशारद्य आलेला आहे या ठिकाणी. त्यामुळे तोही फरक या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. या ऋतंबरा प्रज्ञेचा विचार करताना ऋतंभराचा अर्थ आपण पाहिला सत्यम भरती, ऋतम भरती, ऋतम बिभरती, की ज्या म्हणजे सत्याने भारित असा एक आपल्याला या ठिकाणी अर्थ करता येईल. सत्याने भारलेली, ऋतानी भारलेली, ऋत म्हणजे सत्य, सत्याने भारलेली प्रज्ञा, सत्याने भारित झालेली प्रज्ञा, सत्याने टच्च भरलेली प्रज्ञा, असा एक आपण या ठिकाणी अर्थ करू शकतो प्राकृतामध्ये. ऋतंभरा म्हणजे सत्यंभरा, सत्यंभरा म्हणजे सत्याने भारलेली, सत्याने भरलेली अशी प्रज्ञा, ती सत्यंभरा प्रज्ञा किंवा ऋतंभरा प्रज्ञा. पण एक गमतीदार या ठिकाणी एक अन्वेषणाचा प्रसंग निर्माण होतो की प्रज्ञा म्हणजे नेमकं काय. आपण प्रज्ञा हा शब्द अनेक वेळा वापरतो. तो प्रज्ञावान माणूस आहे, प्रज्ञावंत माणूस आहे. पण प्रज्ञा म्हणजे नेमकं काय असं जर आपण आपल्याला प्रश्न विचारला तर आपण उत्तर देऊ शकणार नाही. माहिती असलेली गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती नाही असं या ठिकाणी कबूल करावं लागेल. प्रज्ञा म्हणजे काय आपण वापरतो कारण आपल्याला असं वाटतं की आपल्याला प्रज्ञा हा शब्द माहिती आहे आणि तो कुठे वापरायचा, का वापरायचा, केव्हा वापरायचा ह्याचं आपल्याला ज्ञान आहे. हे असण्याचं कारण आपल्याला प्रज्ञा म्हणजे काय हे माहिती आहे अशी एक आपली गोड गैरसमजूत आहे.
म्हणून या ठिकाणी जर असा एक तुम्हाला खडाचा सवाल टाकला की प्रज्ञा म्हणजे काय, तर प्रज्ञा म्हणजे तुम्ही मौन असा अर्थ त्या ठिकाणी सांगून जाल, कारण तुम्ही काही बोलू शकणार नाही. आणि जरी काही बोललात तर चुकीचं बोलाल, जरी काही सांगण्याचा प्रयत्न कराल तरी तुम्ही त्या ठिकाणी ठेच काढाल. ज्याला फंबलिंग म्हणतात. तुम्ही धडपड कराल, सांगण्याची धडपड कराल, पण एरवी तुमची धारणा अशी असेल की आपल्याला प्रज्ञा म्हणजे काय हे माहिती आहे. त्यामुळे हा एक या ठिकाणी फार मार्मिक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला हाती लागतो की प्रज्ञा म्हणजे नेमकं काय. आपण ऋतंभरा सत्यंभरा याचा अर्थ पाहिला, पण प्रज्ञेचा अर्थ पाहिला नाही. आणि अशी फार संभावना आहे की आपल्याला प्रज्ञा म्हणजे काय माहिती आहे आणि म्हणून आपण त्या गोष्टीचा विचार करणार नाही. असं आहे, अनेक वेळेला म्हटलंय की एखादी संकल्पना वापरून 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 इतकी गुळगुळीत झालेली असते की त्याची लक्षणं काही राहत नाहीत आणि म्हणून आपल्याला ती लक्षणं दिसत नाहीत. आपण हा शब्द इतका वापरतो. पूर्वी एका प्रसंगामध्ये सांगितलं, ईश्वर परिधानाच्या प्रसंगामध्ये सांगितलं, प्रेम हा शब्द वापरून वापरून गुळगुळीत झालेला आहे आणि त्याला विशेष आकार राहिला नाही, विशिष्ट आकार राहिलेला नाही, तो अविशिष्ट झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला प्रेम म्हणजे नेमकं काय विचारलं तर सांगता येत नाही आणि सांगितलं तरी आपण योग्य सांगू शकत नाही. तसाच हा प्रकार प्रज्ञेचा आहे. मग प्रज्ञा म्हणजे नेमकं काय? प्रज्ञा म्हणजे काय? बुद्धिमत्ता. प्रज्ञा म्हणजे काय? ज्ञान. प्रज्ञा म्हणजे काय? विद्वत्ता. नेमका अर्थ काय प्रज्ञेचा? नेमका अर्थ काय? विद्वत्ता काय असते? प्रज्ञा काय असते? किंवा ज्ञान काय असतं? बुद्धिमत्ता काय असते? ह्याच्याबद्दल आपले काही निर्णय किंवा आराखडे पक्के पाहिजेत. मग प्रश्न असा आहे की आपल्याला प्रज्ञा म्हणजे काय याचा अर्थ शोधून काढायचा आहे. असं आहे, प्रज्ञा म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान कसं प्राप्त होतं? ज्ञान कसं प्राप्त होतं तर एखाद्या विषयामध्ये आपण प्रावीण्य मिळवून आपण त्याचा अभ्यास करून 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 जे मिळवतो ते ज्ञान. जे मिळवतो ते ज्ञान. त्यामुळे काय असतं की आपण एखाद्या विशिष्ट विषयामध्ये आपल्याला अभिरुची असेल तर आपण त्या विषयाचा अभ्यास करतो, अध्ययन करतो आणि करता करता आपल्यामध्ये त्या विशिष्ट विषयामध्ये त्या विशिष्ट विषयाच्या संदर्भामध्ये आपल्या बुद्धीला पैलू पडतात आणि त्याला आपण ज्ञान असं म्हणतो आणि म्हणून तो ज्ञानवान माणूस ठरतो. आणि बुद्धिमत्ता जी असते ती बुद्धिमत्ता किंवा चाणाक्षपणा, चतुरस्थपणा हा सगळा अशाच प्रकारे एक अभ्यासाची वृत्ती निर्माण झाल्यामुळे प्राप्त होत असतो. बुद्धिमत्ता ही अभ्यासाने प्राप्त होते. किंवा हुशारी, आपण म्हणतो एखादा माणूस हा हुशार आहे, तर हा हुशारपणा जो आहे हा सतर्क राहण्यानं हा येत असतो. पण तोही प्रज्ञा नाही. मग प्रज्ञा नेमकं काय? म्हणजे ज्ञान कुठे प्राप्त होतं? ज्ञान अभ्यासाने प्राप्त होतं. आलं का लक्षात? पण प्रज्ञा जी आहे, प्रज्ञेचा अर्थ समजून घेतला पाहिजे की प्रज्ञा ही संस्कारोद्भव असते, अनुभवावर अवलंबून असते. अनुभवावर जी इमारत उभी राहते मग ती त्याला तुम्ही त्याच्यात बुद्धी असते, त्यात ज्ञान असतं, त्याच्यामध्ये ज्याला फोरसाईट म्हणता येईल, इन्साईट म्हणता येईल, जजमेंट म्हणता येईल, विजडम म्हणता येईल, सॅगॅशियसनेस म्हणता येईल, सॅगॅसिटी म्हणता येईल. हा सगळा प्रकार त्यात असतो, नाही असं नाही. पण त्याचा पाया हा अनुभवावर असतो. अनुभवामुळे माणसामध्ये जे एक प्रकारचं ज्याला बुद्धीतली समृद्धी म्हणता येईल, ज्ञानातली समृद्धी म्हणता येईल, ती समृद्धी जी अनुभवामुळे येते आणि त्यात मग आता सांगितल्याप्रमाणे त्यात सगळ्या प्रकारचे आविष्कार असतात. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता असते, विद्वत्ता असते, विद्वत्ता प्राचुर्य असतं. अनुभवामुळे माणूस हुशार असतो. ज्याला सेन्स ऑफ जजमेंट म्हणतात ते सेन्स ऑफ जजमेंट असतं. ज्याला इन्साइट, ज्याला फोरसाईट म्हणतात, क्रांतदृष्टीपणा म्हणतात, या गोष्टी त्याला येत असतात. या गोष्टी त्याला प्राप्त होत असतात कारण त्याला अनुभव असतो. अनुभव जितका प्रगल्भ असेल आणि जितका संपन्न असेल त्या संपन्नतेमुळे, अनुभवाच्या संपन्नतेमुळे त्याच्या बुद्धीमध्ये जी एक विशिष्ट चमक येते,
त्याला प्रज्ञा म्हणतात. म्हणजे अनुभवात्मक संपन्नता, अनुभवातली संपन्नता, संस्कारातली संपन्नता, ह्याच्यावर उभी राहिलेली जी बुद्धीची इमारत असते, बुद्धीचा आविष्कार असतो, बुद्धीचा विलास असतो, ज्ञानाचा विलास असतो, ज्ञानाचा आविष्कार असतो, बुद्धिमत्तेचा आविष्कार असतो, चतुरस्त्रपणाचा आविष्कार असतो, चाणाक्षपणाचा आविष्कार असतो, तो सगळा प्रज्ञा आहे. त्याला प्रज्ञा असं म्हणतात. म्हणजे प्रज्ञा अभ्यासावर अवलंबून नसते. तुम्ही अभ्यास जास्त कराल तर तुम्ही प्रज्ञावंत होऊ शकणार नाही, प्रज्ञावान होऊ शकणार नाही. तर जितका तुमचा अनुभव प्रगल्भ असेल, जितका अनुभव प्रगल्भ असेल आणि जेवढं त्याच्यामध्ये ज्याला समृद्धी म्हणतात, जेवढी त्याच्यात समृद्धी असेल, त्या अनुभवातल्या समृद्धीमुळे निर्माण होणारी जी चमक आहे, बुद्धीतली चमक आहे, बुद्धीचा आविष्कार आहे, बुद्धीचा विलास आहे, ज्ञानाचा विलास आहे, त्याला प्रज्ञा असं म्हणतात. आलं का लक्षात? त्यामुळे हाही एक महत्वाचा भाग आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे की प्रज्ञा म्हणजे नेमकं काय. प्रज्ञा म्हणजे हुशारी नाही, प्रज्ञा म्हणजे विद्वत्ता नाही, प्रज्ञा म्हणजे चाणाक्ष नाही, पण या सगळ्या गोष्टी आहेत. ज्या गोष्टी आता नाही म्हणून सांगतोय, म्हणजे बुद्धिमत्ता नाही, बुद्धी चातुर्य नाही, ज्ञान संपन्नता नाही, ज्या गोष्टी आता नाही म्हणून याची आपण एक मोठी यादी करू शकतो. विजडम, सॅगॅशियसनेस, जजमेंट, इनसाइट, फोरसाइट, ज्याला आपण या ठिकाणी नाही 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 म्हणतो, या सगळ्यांचा संकरित असा त्या ठिकाणी आविष्कार म्हणजे प्रज्ञा. आलं का लक्षात? म्हणजे ज्या गोष्टी आता तुम्हाला नाही नाही म्हणून सांगितलं की प्रज्ञा म्हणजे अमुक नाही, प्रज्ञा म्हणजे तमुक नाही, तर अमुक नाही तमुक नाही हे जे वर्ग आहेत, अमुकचे वर्ग आहेत, तमुकचे वर्ग आहेत, हे वर्ग कुठले? तर बुद्धिमत्ता, बुद्धिचातुर्य, ज्ञान, चाणाक्षपणा, विचक्षणता, चतुरस्त्रपणा, किंवा ज्याला आपण आपल्या बोली भाषेमध्ये विजडम म्हणतो, सॅगॅशियसनेस म्हणतो, इनसाइट म्हणतो, फोरसाइट म्हणतो, जजमेंट म्हणतो, इंट्युशन म्हणतो, प्रतिभा म्हणतो, या सगळ्या गोष्टी ज्या नाही नाही म्हणून आता सांगतोय, या सगळ्या एकत्रितपणे असतात ती प्रज्ञा. मग ती एकत्रित कशामुळे असते? तर ती कशामुळे असायला पाहिजे? तर अनुभवाच्या प्राचुर्यामुळे, अनुभवातल्या प्रगल्भतेमुळे, अनुभवातल्या ऐश्वर्यामुळे, समृद्धीमुळे. म्हणजे अनुभवात्मक ऐश्वर्य पाहिजे, अनुभवात्मक समृद्धी पाहिजे, आणि त्याच्यावर जी ही इमारत उभा राहील ती ज्ञानाची असेल, बुद्धिमत्तेची असेल, विद्वत्तेची असेल, चाणाक्षतेची असेल, जजमेंटची असेल, विजडमची असेल, सॅगॅशियसनेसची असेल, इन्साइटची असेल, फोरसाइटची असेल, जजमेंटची असेल, या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. ती जी इमारत आहे त्याला प्रज्ञा म्हणतात. गमतीदार प्रकार असा की ज्या गोष्टी नाही 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 म्हणून सांगितल्या की प्रज्ञा म्हणजे अमुक नाही, प्रज्ञा म्हणजे तमुक नाही, प्रज्ञा म्हणजे फलाना नाही, वगैरे वगैरे, तर हे अमुकचा संघात, तमुकचा संघात, फलानाचा संघात, या सगळ्यांचा संघात म्हणजे प्रज्ञा, असा गमतीदार प्रकार आहे. आलं का लक्षात? तर असं आहे की आपल्याला अनुभव हा विशिष्ट क्षेत्रात असतो. संगीताच्या क्षेत्रामध्ये त्या माणसाला संगीताच्या क्षेत्रातला अनुभव असतो, संगीतकार म्हणून अनुभव असतो, गायक म्हणून अनुभव असतो, वादक म्हणून अनुभव असतो, ज्याला परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणतात तशा प्रकारचा अनुभव असतो. संगीतातली विशिष्ट प्रतिभा, त्यातला त्याला अनुभव असतो. किंवा एखादा वैद्यक शास्त्रातला असेल आणि तो जर त्या ठिकाणी प्रथितयश असा वैद्यक असेल तर त्याला अनेक प्रकारचे अनुभव त्या वैद्यक प्रणालीमध्ये आलेले असतात, आणि मग आपण म्हणतो की हा अत्यंत प्रज्ञावान असा वैद्यक आहे, डॉक्टर आहे. आता याचं कारण असं की हा जो डॉक्टर आहे, हा जो वैद्यक आहे, हा वैद्य अत्यंत प्रगल्भ अशा अनुभवाने युक्त असतो. जबरदस्त असं त्याला अनुभवाचं ऐश्वर्य असतं, अनुभवाचं सामर्थ्य असतं, अनुभवाची समृद्धी असते. फार मोठा अनुभव त्याच्या पाठीशी असतो, फार मोठा अनुभव त्याच्या पाठीशी असतो. गावोगावी जाऊन त्याने डॉक्टरी केलेली असते. सगळ्या थरातल्या लोकांसाठी त्याने डॉक्टरीचा व्यवसाय केलेला असतो. अनेक प्रकारचे रोग त्यांनी हाताळले असतात. अनेक पेशंट, अनेक प्रकारच्या रोगांमधले अनेक पेशंट, अनेक रुग्ण हे त्याने आता हाताळलेले असतात, आणि त्यामुळे आपण म्हणतो हा इज अ व्हेरी एक्सपिरियन्स्ड डॉक्टर.
आणि त्यामुळे आपल्याला त्याचा जो फायदा होतो त्याच्या प्रज्ञेचा फायदा होतो. आणि प्रज्ञा कुठे निर्माण होते तर त्याच्या अनुभवातल्या समृद्धीमुळे. अनुभवातल्या समृद्धीमध्ये मग त्याचे संस्कार हे समृद्ध असतात, अनुभव हा समृद्ध असतो, वैद्य म्हणून समृद्ध असतो, वैद्य डॉक्टर म्हणून समृद्ध असतो, अनुभव हा डॉक्टर म्हणून समृद्ध असतो. आणि त्यामुळे आपल्याला त्याची जी चमक दिसते, त्याच्यातलं जे वैशिष्ट्य दिसतं, इतर वैद्यांपेक्षा त्याच्यामधलं वैशिष्ट्य दिसतं. आणि आपण म्हणतो हा गावातला अत्युत्तम असा डॉक्टर आहे, वैद्य, असं कारण त्याच्या पाठीचे अनुभव हा फार फार मोठा असतो. आणि अनुभव असल्या कारण त्याच्यामध्ये जी तो बुद्धीचा विलास असतो, जजमेंटचा विलास असतो, फोरसाईट, इनसाईट वगैरे वगैरे ज्या गोष्टी असतात त्या प्रज्ञा असतात, त्याला प्रज्ञा म्हणतात. आता प्रज्ञेचा अर्थ या ठिकाणी समजून घ्या. म्हणजे प्रज्ञा म्हणजे केवळ विद्वत्ता नाही, पण विद्वत्ता सुद्धा आहे. प्रज्ञा म्हणजे केवळ ज्ञान नाही, पण ज्ञान सुद्धा आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्ता नाही, पण बुद्धिमत्ता सुद्धा आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धी चातुर्य नाही, पण बुद्धी चातुर्य सुद्धा आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धीचं कसब नाही, पण बुद्धीचं कसब सुद्धा आहे. प्रज्ञा म्हणजे केवळ जजमेंट नाही, पण जजमेंट सुद्धा आहे. प्रज्ञा म्हणजे फोरसाईट नाही, पण फोरसाईट सुद्धा आहे. प्रज्ञा म्हणजे इन्साईट नाही, पण इन्साईट सुद्धा आहे. आलं का लक्षात? म्हणजे प्रज्ञा ही संकल्पना समजून जाण्याचा या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करतोय. आणि त्याचा ज्ञानाशी असलेला फरक, बुद्धिमत्तेशी असलेला फरक, विद्वत्तेशी असलेला फरक हा तुम्ही समजून घेतला पाहिजे. म्हणजे प्रज्ञेमध्ये अभ्यास, केवळ अभ्यास नसतो, पण अभ्यास सुद्धा असतो. या सगळ्या गोष्टी, ज्ञानाच्या सगळे पैलू, बुद्धिमत्तेचे सगळे पैलू, विद्वत्तेचे सगळे पैलू, प्रतिभेचे सगळे पैलू या ठिकाणी असतात. प्रज्ञा म्हणजे प्रतिभा नव्हे, पण प्रतिभा सुद्धा आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या पैलूंनी जो एक आविष्कार होतो, जो विलास होतो, त्याला प्रज्ञा असं म्हणतात. आता या ठिकाणी असं लक्षात घ्या की आपल्याला अनुभव हा काय असतो. आपल्याला अनुभव म्हणजे तुम्ही एखादा वैद्य असेल तर त्याला वैद्य म्हणून अनुभव असतो. एखादा एक अभियंता असेल तर त्याला अभियंता म्हणून अनुभव असतो, मिळू शकतो. अभियंता म्हणून त्याला फार मोठा अनुभव असू शकतो, फार प्राचुर्य असू शकतं, प्रागल्भ्य असू शकतं, ऐश्वर्य असू शकतं. अनुभवाचं ऐश्वर्य हे एखाद्या मार्गामध्ये, एखाद्या पंथामध्ये, एखाद्या डिसिप्लिनमध्ये हे प्राप्त होतं. अभियंता हा अनुभवी अभियंता असू शकतो, वैद्य हा अनुभवी वैद्य असू शकतो, गायक हा अनुभवी गायक असू शकतो, शिक्षक हा अनुभवी शिक्षक असू शकतो. म्हणजे एखाद्या क्षेत्रापुरतं आपला अनुभव हा मर्यादित असतो. आपल्याला 2 किंवा अनेक क्षेत्रामध्ये अनुभवाचं प्रागल्भ्य असू शकत नाही. अनुभव असू शकतो, पण प्रगल्भता आणि ऐश्वर्य आणि समृद्धी असू शकत नाही. आपल्याला एखाद्याच शाखेमध्ये समृद्धी असू शकते, अनुभव अनेक ठिकाणचे असू शकतात, पण ते अत्यंत तोकडे असतात. अनुभवाचं ऐश्वर्य किंवा समृद्धी आपल्या पाठीशी ही एखाद्या क्षेत्रापुरतीच मर्यादित असते, ज्यावेळेला आपण संबंध जीवन त्या क्षेत्रासाठी आठवतो. आलं का लक्षात? त्यामुळे आपला अनुभव काय, म्हणजे माझा अनुभव केवळ प्रशांत म्हणून मला अनुभव आहे. तुम्हाला केवळ तुम्ही म्हणून अनुभव आहे. तुम्हाला माझा अनुभव नाही, मला तुमचा अनुभव नाही. प्रागल्भ्याच्या दृष्टीने, समृद्धीच्या दृष्टीने. आलं का लक्षात? म्हणजे माझा समृद्ध अनुभव हा केवळ मी म्हणून मला अनुभव आहे. तुम्हाला समृद्ध अनुभव केवळ तुम्ही म्हणून आहे. आलं का लक्षात? त्यामुळे मला तुमचा अनुभव नाही, मला अनेकांचा अनुभव नाही, तुम्हाला माझा अनुभव नाही, तुम्हाला अनेकांचा अनुभव नाही. म्हणजे आपल्या अनुभवाचा जो मार्ग आहे, ज्याला चॅनल म्हणता येईल, तो किती सीमित आहे, अत्यंत सीमित आहे. आपण आपल्या खेरीज दुसरा कुठलाही अनुभव ऐश्वर्याच्या पातळीपर्यंत घेऊ शकत नाही. थोडाफार असू शकेल, तोकडा असा असू, पण समृद्धी ज्याला म्हणतात, अनुभवाची समृद्धी अशी म्हणतात, ती केवळ आपल्याला मी म्हणूनच असते. मीच्या मर्यादित क्षेत्रामध्येच आपला अनुभव असतो. आलं का लक्षात? म्हणजे मला प्रशांत म्हणून अनुभवाची समृद्धी आहे, मला चैत्र म्हणून अनुभवाची समृद्धी नाही, मैत्र म्हणून समृद्धी नाही आहे. आलं का लक्षात?
म्हणजे किती मर्यादित स्वरूपाचं आपलं ऐश्वर्य आहे. आपल्याला एखाद्याच मार्गामध्ये, एखाद्याच पंथामध्ये, एखाद्याच चॅनलमध्ये आपल्याला अनुभवाचं ऐश्वर्य पाठीशी राहू शकतं. आलं का लक्षात? म्हणजे आपली प्रज्ञा ही या ठिकाणी त्याचं एक मोजमाप घ्या, अंदाज घ्या की आपल्याला अनुभव हा किती असू शकतो, आणि तोही पुन्हा एकाच क्षेत्रात असू शकतो. आलं का लक्षात? ऐश्वर्याच्या पातळीत, प्रगल्भतेच्या पातळीत. आता योग्याचं बघा, ह्याला ऋतंभरा प्रज्ञा असते असं म्हटलं कारण योग्याला केवळ योगी म्हणूनच अनुभव नसतो. तर तुम्हाला अनेक वेळा समापत्तीच्या प्रकरणात सांगितलं, योगी हा गुलाब होतो, योगी हा कमळ बनतो, योगी हा हत्ती बनतो, योगी हा गाय बनतो, योगी हा नदी बनतो, योगी हा पर्वत बनतो, योगी हिमालय बनतो, योगी पंचमहाभूत बनतो, योगी तन्मात्र बनतो, योगी अहंकार तत्व बनतो, योगी महत्त्व बनतो, योगी प्रकृती बनतो. इतकंच नाही, योगी आत्मा बनतो, योगी मुक्त पुरुष बनतो, योगी भगवंत बनतो, योगी राम बनतो, श्रीराम बनतो, श्रीकृष्ण बनतो, भगवान शंकर बनतो, नारायण बनतो, भगवान नारायण बनतो, भगवान वासुदेव बनतो. योगी हा केवळ योगी राहत नसून तो अनेक अनुभवातून गेलेला असतो. अगदी दगड, माती, कमळ, गुलाब, पर्वत, नद्यांपासून ते भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, भगवान शंकर, भगवान नारायण इथपर्यंत त्याच्या अनुभवाची कक्षा त्याला आलेली असते. कारण समापत्ती प्रकरणात आपण पाहिलं, योगी हा होत असतो. अर्थमात्र निर्भास स्वरूप शून्यम इव, म्हणजे योगी काय बनतो, योगी कमळ बनतो, योगी गुलाब बनतो, योगी पर्वत बनतो, वगैरे वगैरे. आता तुम्हाला सांगितलं, ती यादी सांगितली, योगी त्या सगळ्या गोष्टी बनतो. म्हणजे मग योगी त्या ठिकाणी ते सगळं होत असल्यामुळे त्याच्या अनुभवाची, त्याच्या संस्काराची समृद्धी ही किती अनेक मुखी असते ह्याची एक कल्पना करा. आपली एकमुखी असते. आपली अनुभवाची समृद्धी केवळ एकमुखी असू शकते, ती सगळ्यांची नसते, असू शकते. कारण आपल्याला अनुभव हा एकमुखीच असतो. अनेकमुखी अनुभव असला तरी त्यात समृद्धी मिळू शकत नाही. पण योगी हा पराकाष्ठेच्या एकाग्रतेमध्ये, पराकाष्ठेच्या तन्मयतेमध्ये जाऊन ते होत असतो. त्यामुळे त्याच्या अनुभवांची, संस्कारांची समृद्धी ह्याची एक तुलना करा. आपण किती तोकडे असतो आणि योगी त्या अनुभवाच्या क्षेत्रामध्ये केवढा प्रगल्भ असतो, किती बहुमुखी त्याची अनुभवांची झोळी असते म्हणा, तिजोरी असते म्हणा. केवढी समृद्ध तिजोरी आहे त्याची. आलं का लक्षात? आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये ऋतंभरा प्रज्ञा ही समजून घ्या. अर्थात आपण या ठिकाणी प्रज्ञा या संकल्पनेचाही एक विचार केला. प्रज्ञा ही काय असते ह्याचाही या ठिकाणी आता आपल्याला स्पष्टार्थ झाला असेल, विशिष्टार्थ प्राप्त झाला असेल की प्रज्ञा म्हणजे काय. संस्कारांच्या, अनुभवांच्या पाठबळावर, समृद्धीवर उभे असणारी जी बुद्धी विलासाची इमारत, मग त्यात बुद्धिमत्ता असते, ज्ञान असतं, प्रज्ञा असते, प्रतिभा असते, जजमेंट म्हणा, फोरसाईट म्हणा, इनसाईट म्हणा, विजडम म्हणा, सॅगॅशियसनेस म्हणा, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. अनुभवाच्या पायावर उभा राहिलेल्या असतात. अनुभवाच्या पाठबळामुळे तेही अनुभवाचं ऐश्वर्य, अनुभवातली समृद्धी ह्याच्यावर ज्या आपल्या बुद्धिमत्तेच्या इमारती उभ्या असतात, त्याचे जे पैलू असतात, अनेक पैलू असतात, त्याला प्रज्ञा म्हणतात. आपली केवळ एकमुखी प्रज्ञा असते, तर योग्याची अनेकमुखी प्रज्ञा असते. हा भाग एक लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यामुळे अनेकमुखी प्रज्ञेमुळे त्याला ऋतंभरा प्रज्ञा ही प्राप्त असते. सत्याने भरलेली, सत्याने भारित झालेली अशी त्याची प्रज्ञा होत असते. कारण प्रत्येक वेळेला योगी हा विषयाच्या, तत्वाच्या सत्याकडे जात असतो. आलं का लक्षात? म्हणजे विषय साक्षात्कार, तत्व साक्षात्कार म्हणजे त्या तत्वाच्या सत्य स्वरूपाकडे तो जात असतो आणि सत्य स्वरूपाकार होत असतो.
विषयाच्या सत्यस्वरूपाकार, तत्वाच्या सत्यस्वरूपाकार होता 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 अनेक वेळा झाल्यामुळं केवळ सत्याकारता ही त्याच्या बुद्धीमध्ये असते आणि म्हणून ती सत्यंभरा, सत्याने भारी झालेली अशी ऋतंभरा प्रज्ञा असते, असाही या ठिकाणी आपल्याला अर्थगमनाचा प्रकार संभवतो. मुख्य म्हणजे प्रज्ञा ह्याचा विशिष्टार्थ आता आपल्याला या ठिकाणी हा समजू शकतो. एरवी आपल्याला हा प्रकार समजला नसता. समापत्तीच्या प्रकरणामध्ये सूत्रकार प्रज्ञा सांगतात. समापत्तीवर प्रज्ञा उभा राहिली असल्यामुळे समापत्ती काय असतं तर समापत्ती हे होण्याचा, बनण्याचा प्रकार असतो. अनुभवाचं त्या ठिकाणी प्रागल्भ्य असतं, ऐश्वर्य असतं, समृद्धी असते आणि त्याच्यावर उभा राहिलेली जी बुद्धीची, ज्ञानाची, प्रतिभेची इमारत असते त्याला प्रज्ञा असं म्हणतात. असं या ठिकाणी आपल्याला अर्थगमन होतं. म्हणजे एकूण या प्रकरणाच्या अनुषंगानं आपल्याला प्रज्ञेचा अर्थ प्राप्त होतोय हा भाग लक्षात घ्या. प्रकरणाच्या अनुषंगानं, प्रकरणाच्या संदर्भामध्ये प्रज्ञा या शब्दाचा अर्थ आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि त्यामुळे त्याबद्दलची ती जी संकल्पना आहे ती आपली विशिष्टाकार होते, अविशिष्टाकार राहत नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टोक्ती करता येते. प्रज्ञा म्हणजे नेमकं काय. आतापर्यंत सांगितलेल्या प्रकारामुळे तुम्ही स्पष्टोक्ती करू शकाल की प्रज्ञा म्हणजे अमुक आहे, प्रज्ञा म्हणजे अमुक नाहीये. प्रज्ञेबद्दल तुमची धारणा ही पक्की होऊ शकेल. ह्याचं कारण या समापत्तीच्या प्रकरणामध्ये आम्हाला काही साक्षात्कार होत नसला, अध्यात्म प्रसाद जरी मिळत नसला तरी अशी एक महत्वाची गोष्ट कळून गेली, प्रज्ञा म्हणजे काय. या सूत्रभाष्यामध्ये भाष्यकार व्यास म्हणतात, श्रुती आणि आगम मूलक जे विज्ञान असतं ते सामान्य स्वरूपाचं असतं, कारण अगदी आगमाद्वारा सुद्धा पदार्थाचं विशेष स्वरूप सांगितलं जात नाही. या संदर्भामध्ये समजा एखाद्या योग्याला तन्मात्रादी सूक्ष्म विषयांचं साक्षात्कृत ज्ञान आहे, पण तसं असून सुद्धा तो त्याच ज्ञानाचं संक्रमण शब्दांद्वारा शिष्यांमध्ये करू शकत नाही. जसा साखरेचा स्वाद घेतलेला साखर कशी असते, म्हणजे साखर किती मधुर असते, त्याचं माधुर्य हे काही तसंच्या तसं सांगू शकत नाही. तर अंशात्मक असं काहीतरी शब्दांकन करू शकतो, पण शब्दाद्वारा श्रोत्याला शर्करा स्वाद हा काही त्याच्या शाब्दिक काठ्याकुटातून काही तो देऊ शकत नाही. असो, भाष्यकार पुढे असं म्हणतात की हा जो आगमानं शब्दसंकेत होतो तो पदार्थाच्या विशेषाचा नसतो आणि तसंच अनुमानाचं सुद्धा असतं. अनुमानामध्ये सुद्धा आगमाप्रमाणे सामान्य विषय ज्ञानापर्यंतच त्याचं पर्यवसान होऊ शकतं आणि सूक्ष्म व्यवहित दूरस्थ वस्तूंचं ज्ञान हे लौकिक प्रत्यक्षानं होत तर नाहीच. भाष्यकार शेवटी असं म्हणतात की पदार्थाच्या ज्या धर्माचं, अंशाचं किंवा स्वरूपाचं ज्ञान कोणत्याच प्रमाणानं ग्रहण करता येत नाही तर ते नसतं असं काही आपल्याला म्हणता येत नाही. आलं का लक्षात. पदार्थाच्या ज्या स्वरूपाचं ग्रहण इंद्रियांद्वारा होऊ शकत नाही त्यांच्यामध्ये ते लक्षण नसतंच असं म्हणणं हा काही बुद्धिवाद नाहीये. कारण ते सर्व विशेष, ते जे सगळे विशेष आहेत ते समाधी प्रज्ञेला ग्राहक असतात. समाधी प्रज्ञेद्वारा त्यांचं ग्रहण होऊ शकतं. इंद्रियांना जरी त्याचा काही पत्ता लागला नाही, समाधी प्रज्ञेला त्यांचा पत्ता लागतो, किंबहुना ते साक्षात्कृत होतात, त्यांचं विशेष ज्ञान होतं. म्हणून भाष्यकार असंही म्हणतात की भूत सूक्ष्मगत, पुरुष सूक्ष्मगत विषय
हे सुद्धा या प्रज्ञेला ग्राह्य असतात. आत्मविषयक ज्ञान सुद्धा या प्रज्ञेमध्ये उतरू शकतं, जे अत्यंत सूक्ष्म आहे, परमसूक्ष्म आहे. आणि म्हणूनच श्रुत अनुमान प्रज्ञेपेक्षा ही अन्य विषय असते. ज्या ठिकाणी श्रुत आणि अनुमित ज्ञानाला तो प्रांतच नसतो, त्यापेक्षाही अन्य विषय असते. त्याचे विषयच वेगळे असतात. त्यामुळे हा अध्यात्म प्रसाद आहे. आलं का लक्षात? आता जर कोणी असं म्हणेल की ज्ञानाला मन आणि विषय यांचा सन्निकर्ष हवेच, त्याशिवाय ज्ञान कसं प्राप्त होईल? तर अनागत, अतीत, व्यवहित, विप्रकृष्ट वस्तूची त्या ठिकाणी तसा सन्निकर्ष जरी मिळत नसला, आणि तसा सन्निकर्ष मिळत नसताना ज्ञान कसं होईल असा जर प्रश्न विचारला तर अशा प्रकारचा पूर्वपक्ष विज्ञान भिक्षूंनी मानलेला आहे. त्यांनी तसा पूर्वपक्ष उभा केला आहे आणि उत्तर दिलं आहे. ते म्हणतात की अंतःकरण विभू असतं, त्या ठिकाणी अंतःकरण विभू असतं, पण त्याला लौकिक ज्ञानसमयी रजस्तमो बलात अनेक अडथळे येतात, ते त्या काळी नसतात. आलं का लक्षात? ज्या आपण डिलिमिटेशन्स म्हणतो, तर तशा प्रकारे आपल्या या मेंदूतल्या बुद्धीला, मेंदूतल्या मनात अनेक प्रकारे सीमा पडतात. जसं घटाकाश आणि महदाकाश. आकाश निस्सीम असतं, पण घटामध्ये ते घटाकाश बनतं. तसं मानवामध्ये बुद्धी उतरली, मन उतरलं, तर ते घटाकाशवत सीमित होतं. त्याला अनेक प्रकारचे अडथळे येतात. आणि म्हणून त्याला सन्निकर्ष काही मिळू शकत नाही. पण ज्या वेळेला ते विभू होतं, अंतःकरण विभू बनतं, त्यावेळेला त्याला सर्वतः सन्निकर्ष मिळतो, असं ते म्हणतात. मन अनंत आहे. अशा विषयी शतपथ ब्राह्मणातलं एक श्रुतिवचन त्याचा दाखला म्हणून देता येतं. अनंता वै मनः, असं शतपथ ब्राह्मणामध्ये म्हटलेलं आहे. बृहदारण्यकोपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे. असो, आता ज्ञानात त्यामुळे या प्रज्ञेमुळे, ऋदंबरा प्रज्ञेमुळे ज्ञानामध्ये केवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये भर पडते ह्याची या ठिकाणी एक क्षणभर कल्पना करा. तर जशी ज्ञानात भर पडते तशी संस्कारातही भर पडते. ज्ञान वाढलं की संस्कार वाढला, ज्ञान वाढला म्हणजे अनुभव वाढला, अनुभव वाढला म्हणजे संस्कारही जमा झाले. संस्कारांचे सुद्धा जबरदस्त, ज्याला इन्फ्लक्स म्हणता येईल, अशा प्रकारे संस्कारांचा इन्फ्लक्स त्या ठिकाणी प्राप्त होतो. आता या विशिष्ट प्रकारच्या ज्ञानानं विशिष्ट प्रकारचे संस्कार हे उदित व्हायला पाहिजेत. आणि या ऋतंबरा प्रज्ञाजन्य संस्काराचं वैशिष्ट्य, हे जे वैशिष्ट्य, हा या ठिकाणी प्रश्न पडतो की बाबा माणसाचं ज्ञान वाढलं की संस्कार वाढतात. मग असं या ठिकाणी ज्ञान वाढले, संस्कार वाढले, मग काय शेवटी संस्कारातून मुक्ती होईल की नाही असा प्रश्न पडतो. तर त्याविषयी सूत्रकार समाधान सांगतात. ते म्हणतात, तज्ज संस्कार अन्य संस्कार प्रतिबंधी, तज्ज संस्कार अन्य संस्कार प्रतिबंधी. त्या ऋतंबरा प्रज्ञा प्राप्त संस्कारांद्वारा नवीन संस्कार प्राप्त होतात, हे खरं आहे. पण ते कसे असतात तर अन्य संस्कारांना बाधा पोचते, अन्य संस्कारांना प्रतिबंध होतो. हे असे संस्कार असतात की जे अनभिप्रेत, अनभिमत संस्कार असतात, त्यांना तोडणारे हे संस्कार असतात, असं एक या ठिकाणी सूत्रकार सांगतात. कारण सांगायचा मुद्दा असा आहे की अध्यात्म प्रसाद मिळाला, अध्यात्म प्रसाद मिळतो म्हटल्यानंतर माणसाची जी परमोत्कर्षाची अवस्था असते, ज्याला कैवल्य म्हणतो, मोक्ष म्हणतो, निर्वाण म्हणतो, तिथपर्यंत त्याची वाटचाल व्हायला पाहिजे. मग ती वाटचाल कशी होते हे आता सांगतात
की याद्वारा त्याला एक विशिष्ट प्रकारचे संस्कार प्राप्त होतात. ऋतंभरा प्रज्ञाद्वारा संस्कार प्राप्त होतात. ते संस्कार कसे असतात तर अन्य संस्कारांचे प्रतिबंधी असतात. हे सांगण्यासाठी 50वे सूत्रकार सांगतात, तज्ज संस्कारो अन्य संस्कार प्रतिबंधी. कृष्णार्पणमस्तु.